बऱ्याचशा वेळेला ऍक्टरना कॉल केल्यानंतर बरेच ऍक्टर असे म्हणतात की अरे नाही ऑडिशन नाही द्यायचंय. तू ज्या इंडस्ट्रीमध्ये आहेस ती जी येलो व्हायला लागली या पद्धतीमुळे त्याकडे तू कसं बघतो? शर्मन जोशी पण आणि माधवन सर पण आणि आमिर खान सर या तिघांची ऑडिशन झालेले आहेत. तुला बिलीव्ह नाही त्यांनी कास्टिंग मध्ये कास्टिंग डायरेक्टरचा टेक किती असतो आणि डायरेक्टरचा टेक किती असतो? म्हटलं जे होईल ते होईल. मी नाहीच आहे ना, माणूस सापडणार कुठं. काही घाबरलो होतो मी, ऍक्च्युली घाबरलो. असं म्हणू शकतो की अरे आम्ही ऍक्टर आहे आम्हाला नाही घेत आणि ते रस्त्यावरच्या लोकांना घेतोय. 70 80 90 150 माणसांचं ऑडिशन करायचं आणि ते फुटेज म्हणून विकायचं. हो, खूप महत्वाची गोष्ट मला आजूबाजूला दिसते. मी नाव नाही घेणार पण तुला कळेल मी कोणाबद्दल बोलतोय, तुम्हाला सगळ्यांना कळेल. आणि मी आयुष्यात कधी ग्रुपिझम मध्ये कामच करू शकलेलं नाही. मला जमूच शकत नाही. एक वेळ मी म्हणेन मी घरी बसीन पण मला ग्रुपिझम मध्ये काम नाही करायचं. मराठीमध्ये फेस व्हॅल्यू आहे. आपल्याकडे एकतर प्रोजेक्ट बनतात किंवा आपल्याकडे सिनेमे बनतात. हॅशटॅग टोमणा लक्षात घ्या. ऑडिशन देणे, ऑडिशन कशी द्यायची असते? नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्रमणीमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत मराठीतले आघाडीचे कास्टिंग डायरेक्टर रोहन मापुसकर. रोहन, मी तुझं खूप स्वागत करतो. नमस्कार सौमित्र. कास्टिंग आज कुठल्याही सिनेमामध्ये जेव्हा आपल्याला पात्र निवड करायची असते तेव्हा पहिलं नाव रोहनचं येतं. कारण रोहन 1-2 नव्हे तर तब्बल 17-18 वर्ष सातत्यानं कास्टिंग करतो आहे आणि नवीन नवीन गोष्टी आजमावून पाहतो आहे. रोहन, तू वेळ देऊन इथं आलायस याबद्दल तुझं स्वागत. अश्मन पेबल्स तर्फे ही आम्ही एक छोटीशी भेट थँक्यू देतो. तुला आवडेल. हा पेबल दिवा आहे, हँड पेंटेड दिवा आहे. नंतर तुला आवडेल. कास्टिंग हा फार इंटरेस्टिंग प्रकार आहे. त्याच्याबद्दल बरेच गैरसमज पण आहेत. कास्टिंग कसं होतं, कास्टिंग काउच इथपासून सगळ्यांना कास्टिंगबद्दल कुतूहल आहे. सगळ्यांना ऍक्टर व्हायचं असतं, सगळ्यांना झळकायचं असतं, पण कुठं जायचं ते कळत नाही. असं सगळं हे विश्व आहे. तुला बोलण्यामागचं कारण आहे की ह्याच्यावरचा पडदा आज आपण थोडासा उलगडण्याचा प्रयत्न करूया. नक्कीच. तर पहिला हा बेसिक प्रश्न आहे की कास्टिंग डायरेक्टर व्हायचं आपण जनरली लोकांना ऍक्टर व्हावं असं वाटतं, डायरेक्टर व्हावं असं वाटतं, सिनेमॅटोग्राफर व्हावं असं वाटतं. कास्टिंग डायरेक्टर आपण व्हायला पाहिजे, हे असं कसं वाटलं? सगळ्यात पहिलं म्हणजे माहितीच नव्हतं ही कास्टिंग डिरेक्टर ही उपमा काय, म्हणजे टर्म किंवा ही काय पद्धत आहे कास्टिंग डिरेक्टर म्हणून. हे कळलं कुठून ते नंतर सांगतो. पण खरं सांगायचं झालं तर कास्टिंग डिरेक्टर म्हणून पदार्पण केलं मी एका ऍड नंतर. राजकुमार हिरानींची एक पद्धत आहे की ते कुठलाही सिनेमा करायच्या आधी एक छोटी ऍड करतात आणि एक टीम बिल्टअप करतात. मग एक गंमत म्हणजे एक माणूस किती हुशार असावा की असिस्टंट डिरेक्टर आपण सिलेक्ट करतो, करेक्ट, आणि सिलेक्ट करून आपण फिल्म बनवतो. राजू सर उलट करतात. त्या टीम सोबत काम करायचं आहे आपल्याला, पुढचे 1-2 वर्ष त्यांच्यासोबत घालवायचे, तर ती टीम कशी हवी त्या टीमचं एक ऑडिशन असावं असा एक माझा समज आहे. म्हणून ते टीम बिल्टअप करण्यासाठी एक छोटं ऍड करतात, मग ती सेम टीम बिल्टअप करतात आणि ती सेम त्यातली जी कोणी चांगली कामं करणारी माणसं आहेत ती कॅरी फॉरवर्ड होतात. अरे वा. तर त्याच्यामध्ये एक फार पूर्वी एक ऍड आली होती. ऍडचं नाव होतं योगीराज तेल. ते नवरत्न आणि योगीराज असं ते एखादी पेस्ट आली की त्याची दुसरी पेस्ट, तसं एक नवरत्न तेल आता त्याची दुसरं काहीतरी तेल म्हणून सिमिलर काइंड. आणि मग त्याच्या ऍड्स राजू सरांकडे येत होत्या कारण की आफ्टर मुन्नाभाई MBBS लगन आणि याच्यानंतर एक 3 Idiotsच्या वेळेला एक ऍड आली होती त्यांच्याकडे. आणि ते करत असताना टीम बिल्टअप करत करत त्यांनी सगळ्यांना कामाला लावलं. आणि जे लोक 3 Idiotsचं कास्टिंग करत होते, मी आणि मेनका नागराजन म्हणून एक मैत्रीण आहे, आता ती कलिग, अर्थात आता ती मैत्रीण आहे, पहिले कलिग होती. तर तिने सांगितलं की राजू सर एक ऍड करतात, आपण तिकडे इन्व्हॉल्व होऊया. सो तिचं डिपार्टमेंट वेगळं होतं, ती प्रोडक्शनमध्ये गेली. मला त्यांनी सांगितलं तू असिस्टंट डिरेक्टर टीममध्ये राहा. तर प्रवास सुरू झाला माझा की तू एक काम कर, लोकेशन जा, लोकेशनचे सगळे फोटोज घे आणि तू रात्री आणून दाखव. म्हणून मग मी ओव्हरऑल आपल्याला ज्या मीटिंग, म्हणजे आयडियली मी त्या मीटिंगमध्ये बसलो नव्हतो कारण की मी क्यू शीट बनवत होतो. म्हणजे अजूनही मी त्यावेळेस केलेलं काम अजूनही ते कंटिन्यूच केलं. त्या क्यू शीटवरती मी नंतर येतो. तर क्यू शीट बनवत असताना त्यांची मीटिंग सुरू होती आणि ती सुरू असताना मला सांगितलं गेलं की तू जाऊन फक्त लोकेशन्स घेऊन ये. मला माहिती होते लोकेशन्स कुठल्याबद्दल बोलतात, तेवढं माझ्या कानावर पडत होतं. सो हिरानंदानीला मी गेलो होतो, हिरानंदानी ठाणा. आणि तिकडे गेल्यावरती राजू सरांनी सांगितलं की मला ह्या पद्धतीचे फोटोज हवेत. तिथे एक जंगल आहे, थोडं जंगल पण आहे, थोडंसं शहरी पण आपल्याला पाहिजे. तर ओव्हरऑल सगळं करून ते शूट केलं.
आणि दुसरं इम्पॉर्टंट गोष्ट अशी गोष्टी होती की तो जो प्रोड्युसर होता त्याचं नाव मी आता विसरलो, तो त्या हिरानंदिनीमध्ये राहायचा. सो ते कम्फर्टेबल झोन होता. सो तिथून मग मी ठाणावरनं दादरवरनं बँड्राला त्यांचं ऑफिस होतं वॉटरफील्ड रोडला. तर तो जो प्रवास होता दादर ते दादर ते बँड्रा, तर त्या प्रवासामध्ये अगदीच ती हार्डली किती स्टेशन आहेत, 10-15 मिनिटं स्टेशन आहेत. पण त्या स्टेशन पुरतं ना एक वृद्ध व्यक्ती ना त्या डोअरमध्ये बसतात ना पाईप पकडून, तिथे बसले आणि त्याच्यावरती अशी मस्त छान सनराईज पडत होती. आणि ते पडत असताना आणि अगेन ऑब्व्हियसली ती UP बिहार साईडचीच कोणतरी व्यक्ती होती आणि छान एक शेंडी होती, टक्कल होतं थोडंसं, असं ओव्हरऑल टेक्स्चर होतं. त्याचा फोटो काढला आणि फोटो काढून त्यांना विचारलं की तुमचा खूप छान फोटो आलाय. आणि त्यावेळेस बघ ते मोबाईल नव्हते, त्यावेळेस ते स्टिल्स कॅमेरे आले होते. आणि तो फोटो काढून ते घाबरले. त्यांनी सांगितलं की मी हा फोटो नाही देऊ शकत, तू मला दे हवं तर फोटो. म्हटलं असा देता येत नाही, तुम्ही एक काम करा, माझा नंबर घ्या, हवं तर तुम्ही 1-2-3 दिवसांनी मला फोन करा, मी तुम्हाला मेल करून देईन. मी ऑफिसला पोहोचलो. लोकेशन दाखवत असताना सडनली राजूदाला म्हटलं, म्हणजे राजेश मापुसकर पण त्यावेळेस त्यांना असोसिएट डायरेक्टर म्हणून काम करत होते. तर मी घाबरत कारण की राजकुमार हिरानींच्या पुढ्यात बोलणंच एक ओव्हरऑल म्हणजे एक आदर प्रश्न मोठा त्या हिशोबाने. पण बोलत असताना सडनली राजूदाला म्हटलं की हे काल तुमचं डिस्कशन चालू होतं लोकेशनवरती, पण कास्टिंगचं पण चालू होतं. तर त्यावेळेस एका म्हाताऱ्या व्यक्तीबद्दलची चर्चा चालू होती. तर मी एक फोटो काढलाय, तो रेफरन्स म्हणून बघ, हा असा हवाय का म्हणजे शोधायला बरं पडेल. वा. तर राजूदा म्हणाले ठीक आहे दाखव. तर लोकेशन दाखवतात आणि तो फोटो दाखवल्यावरती त्यांनी स्टॅम्पच मारला की मला दुसरं कोणी नको, मला हाच हवाय. तर आता गंमत कशी असते की म्हणजे मी कास्टिंग तू विचारलंस ना की कास्टिंग मध्ये कसं इंटर झालं. तर कास्टिंग करत असताना पहिलं क्लिक हे झालं होतं की अच्छा, जे आपण ऐकतो त्याच्या पद्धतीची पहिली पर्सनॅलिटी शोधायची. ती पर्सनॅलिटी शोधल्यानंतर ऍक्टर्स ऑब्व्हियसली इम्पॉर्टंटच आहे की तो ऍक्टर कसा आहे किंवा त्याला आपण कसं मोल्ड करू शकतो ॲज अन ऍक्टर म्हणून. पण पहिले पर्सनॅलिटी शोधणं, ते कॅरेक्टर म्हणजे किरदार जे लिहिलं गेलंय ते तुम्ही कसं शोधताय त्यावरती सगळं डिपेंड होतं. बरोबर. घटना अशी होती की घाबरलो की अरे, एकतर माझ्यासाठी नवीन प्रवास होता. प्रवास म्हणजे ऑब्व्हियसली एक फिल्म त्यांच्यासोबत केली होती, पण तेव्हा मी अगदीच ट्रेनी असिस्टंट डिरेक्टर सारखं काम करत होतो. इथे मी प्रॉपर असिस्टंट डिरेक्टरचं काम करत होतो या ऍड वरती. योगीराज. तर राजूदाला म्हटलं की अरे हे मला माहिती नाही. राजूदादा म्हणजे राजेश मापुसकर आणि राजू सर म्हणजे राजकुमार हिरानी, असं आपण आता गृहीत धरू. मी राजूदाला राजू दादा म्हणतो. राजेश म्हटलं की आम्हाला राजू म्हणजे कोण राजू असं होतं, राजकुमार हिरानी म्हणजे हे राजेश मापुसकर. मी त्यांना राजू सर म्हणतो आणि राजू दादाला मी राजेश मापुसकरांना मी राजू दादा म्हणतो किंवा राजू दा म्हणतो. तर मी घाबरून राजूदाला म्हटलं की अरे हे मी कसं शोधू या माणसाला, कारण की माझ्याकडे याचा नंबर नाही. तो म्हणतो मग शानपणा करायला तुला फोटो कोणी दाखवायला सांगितलं होतं. म्हटलं अरे मी दाखवला म्हणजे चांगला वाटला म्हणून, टेक्स्चर चांगलं आहे या माणसाचं, तर असं काहीतरी शोधायचं. ते म्हणते नाही, एकदा त्या माणसाला म्हणजे त्या व्यक्तीला पाहिजे म्हणजे तर पाहिजेच, तो आता हे माझ्याकडे ऑप्शन आणू नकोस. मी खूप त्या दिवशी घाबरलो होतो. मी फर्स्ट टाइम आयुष्यात इंडस्ट्रीत आल्यानंतर घाबरलो होतो की अरे म्हणजे आता काम जाते का, एक भीती असते ना, ती भीती क्रिएट झाली. म्हटलं बास, हे आता करिअर संपण्याच्या आधी आपणच निघून जाऊया. मी स्ट्रेट तुला सांगतो मावशीच्या गावी निघून गेलो, संगमेश्वरला. काय सांगतो, आय स्वेअर, नॉट जोकिंग. मावशीची गाडी काढून रात्री संगमेश्वरला गेल्यावरती म्हटलं स्ट्रेसच सोडून दिला. म्हटलं जे होईल ते होईल, मी नाहीच आहे ना, माणूस सापडणार कुठं. काही घाबरलो होतो मी, ऍक्च्युली घाबरलो. तर ते बावनदी एक प्रकार आहे बघ, रत्नागिरी ते संगमेश्वर. बावनदीच काय एक्झॅक्ट मला आता आठवत नाहीये, पण एक नदी आहे तिथे. खूप मोठासा उतार असताना छान गाडी आनंदात गाणी लावून चालवत असताना त्या म्हाताऱ्याचा फोन आला, त्या व्यक्तीचा. मला म्हणाला की, आणि ते अगेन UP टोन मध्ये की कहाँ है आप. तर म्हटलं अरे आप कोण बोल रहे हो. तर नाही, ते मी अशी व्यक्ती, तुम्हाला मी ट्रेन मध्ये भेटलो होतो. अहो म्हटलं तुम्ही आज कुठे फोन करताय, 5 दिवस झाले तुमच्या फोनची वाट बघतोय मी. तर मला एक काम करा की तुमचा नंबर द्या, मी तुमच्याशी. अहो म्हटले मी हा लँडलाईन वरनं केलाय, पण माझ्या मुलाला तुमच्याशी बोलायचं आहे. मी मुलाशी बोललो. त्या मुलाला म्हटलं अरे त्या दिवशी ते मला ट्रेन मध्ये भेटलं, मी सगळा किस्सा सांगितला. आणि प्लीज एक रिक्वेस्ट आहे की मी ऍड्रेस पाठवतोय, ऍड्रेसवरती उद्या घेऊन या. मला माहिती होतं की ऍड एक्झॅक्टली कधी शूट होणार आहे, मला माहिती होतं. म्हणजे शिव्या पडत होत्या की अचानक मी निघून गेलोय.
पण सडनली मी रात्री गाडी पकडली संगमेश्वरवरून आणि ठाणे म्हणजे इथे आलो, बँड्राला आलो आणि तो माणूस बघून समाधान झालं आणि मग त्याला कास्ट केलं. सो माय फर्स्ट कास्टिंग ऍक्च्युली बघायला गेलं तर एक दिसलेली व्यक्ती जिला मी ऍज अन ऍक्टर म्हणून इथं आणलं होतं. पण मग हा झाला चंचू प्रवेश सुरुवात. पण आता कास्टिंग डिरेक्टर आपण पूर्ण वेळ करूया, हे कधी ठरलं? ही ऍड केल्यावरती राजू सरांनी सांगितलं की सब छोड़ दो, रोहन को इन्वॉल्व कर दो 3 इडियट की कास्टिंग में. म्हणजे तू कास्टिंग डिरेक्टर होण्यामध्ये राजू सरांच्या त्या ऍडचं खूप महत्व आहे माझ्या आयुष्यामध्ये. आणि मग की तिथून मग ती कास्टिंग सुरू केलं. 3 इडियटचं कास्टिंग मेनका आणि मी एकत्र करत होतो. ऑब्व्हियसली मेनका तेव्हा लीड करत होती आणि मी ऍज अ कॅमेरामन काम करत होतो त्यावेळेस. पण क्यू शीट बनवणं म्हणजे त्यावेळेस ना, आता इझी झालंय की एखादं ऑडिशन मोबाईलवर शूट केलं आणि इझिली तुम्ही एकतर मोबाईलवर दाखवलं किंवा त्यावेळेस असं व्हायचं की ते ऑडिशन कॅमेरावरती शूट व्हायचं. ती छोटीशी DV टेप काढायची, ती मशीनमध्ये टाकून तिला कम्प्युटरवरती घेऊन एडिट करून पहिले आणि मागे सिलेक्ट करून दाखवणं, ही सगळी प्रोसेस राजू सरांची ती फॉलो करत होते प्रत्येकाला राजू सर. ते करत असताना बऱ्याचशा वेळेला जे ऑप्शन शोधत गेलो ना, म्हणजे सरप्राईजली मी 3 इडियटचं उदाहरण देईन. अरे 3 इडियट्स फार महत्त्वाचा सिनेमा आहे, कारण आपल्या सगळ्यांना 3 इडियट्स माहितीच आहे. त्यातलं प्रत्येक कास्टिंग माइंड ब्लोईंग आहे. म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू अँड मेनका जी तुझी मैत्रीण आहे, कारण छोटे छोटे कॅरेक्टर्स लक्षात राहतात. करेक्ट. ते कसं काय? नाही, त्याला मी अगेन टीम वर्कच बोलेन. त्याचे रिझन्स खूप सारे आहेत. कारण की 3 इडियट्स हा सिनेमा ऐकला होता तेव्हा ग्रॅव्हिटी नव्हती की इतकं काही मोठं आहे. म्हणजे ज्या पद्धतीचा त्याचा लवाजमा होता. आणि ऑब्व्हियसली त्यावेळेस 3 इडियट्सला कोणी कास्टिंग लॉक झालं नव्हतं ना. आमिर खान सर किंवा शर्मन सर किंवा माधवन सर कोणी लॉक झाले नव्हते त्यावेळेस. राजू सरांचं एक टिपिकल गोष्ट ठरली होती की मला नवीन करायचं आहे. म्हणजे लगेरो आणि MBBSला पण एक ट्रॅक चालू होता दोघांचा वेगळा, म्हणजे संजू सरांचा आणि अर्षदचा. पण तरी देखील त्यांना राजू सरांनी कास्ट केलं होतं. म्हणजे खरं तर एक बॅड पॅच नंतर संजय दत्तच्या आयुष्यात एक फिल्म आली आणि त्याच्यानंतर करिअर वेगळं पिकअप राहिलं. तर ती सेम गोष्ट राजू सरांना अप्लाय करायची होती इन 3 इडियट्स. त्यामुळे आम्ही सगळे नवीन कास्टिंग शोधत होतो. मला अजूनही आठवते त्या ज्या छोट्या टेप्स होत्या ना, त्या छोट्या म्हणजे DV टेप, त्या DV टेप मला अजूनही आठवते 129 का 130 होत्या. म्हणजे एक प्रत्येक टेपमध्ये जवळजवळ 90 ते 80 ऑडिशन्स असायचे. अरे बाप. प्रत्येक टेपमध्ये. म्हणजे ते डिपेंड्स ऑन मिनिट्स की कोण किती मिनिट्स करतंय. तर ते शोधत असताना अगेन एक वेगळं उदाहरण देईन तुला की खरं सांगू तर त्यावेळेस सगळे ऑडिशनला येऊन गेलेले जे आत्ताचे स्टार्स आहेत. म्हणजे अनुष्का शर्मा, राजकुमार राव, जॅकलिन फर्नांडिस, अमितोष नागपाल म्हणून एक ऍक्टर आहे, गुरमीत चौधरी, पुलकित सम्राट, आपली अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी, अशी सगळे नावं घेईन त्यांची. सगळे जे आता सगळे स्टार्स आहेत त्यांच्या करिअरमध्ये ते सगळे येऊन गेलेले आहेत त्या ऑडिशनला. म्हणजे सरप्राईजली कोणाला माहिती नसेल पण करीना कपूरच्या आधी अमृता खानविलकर लॉक झाली होती, ऑलमोस्ट लॉक होती. म्हणजे मला ऑलमोस्ट मी तिला आठवेल, मी हा किस्सा ती कधी ऐकेल त्यावेळेस तिला आठवेल की मी पैशांसाठी पण तिला कॉल केला होता की अरे तुझं रेम्युनेशन नॉर्मली तू किती घेतेस. शर्मनच्या रोलसाठी जितेंद्र जोशी लॉक झाले होते. काय बोलतो? पण कारण ह्याचं होतं असं की बोलणं सुरू होतं हे आम्हाला माहिती नव्हतं. सगळ्यात पहिल्या फिल्ममध्ये शाहरुख खान असणार होते आणि त्यावेळेस फिल्म सिक्कीम बेस होती. आणि जसे स्क्रिप्ट ऐकल्यानंतर आमिर सरांनी हो म्हटलं, ती अख्खी फिल्म चेंज झाली आणि अख्खी स्क्रिप्ट ट्रान्सफर झाली इन लडाख. आणि मग सगळं कास्टिंग बदलायला लागलं. कळलं? सो अगेन मी जे प्रोसेस वाईज जे म्हणतोय ना की प्रत्येक गोष्ट प्रोसेसनुसारच झालेली बरी असते. 3 इडियट्सचा विषय निघाला म्हणून मी काढतो. यातलं मला ना ओमीचं कास्टिंग फार इंटरेस्टिंग वाटलं. तो कसं काय तुम्ही शोधून काढलं? तो मुळात अमेरिकेतला, तो इकडं आला, मग त्याची लँग्वेज वेगळीच होती. नाही, हे त्याच्यात पण अगेन सरप्राईज आहे. त्यावेळेस अजून एक फिल्म चालू होती ब्रोकन हॉर्सेस, म्हणजे परिंदाचा रिमेक म्हणत होतो आपण, जो की होता नव्हता, आता ते अगेन मिक्स आहे सगळं. पण माझ्या मते तो रिमेकच होता, फक्त फॉरेन लँग्वेज. तर त्याचं नाव होतं ब्रोकन हॉर्सेस आणि विनोद चोप्रा सर शूट करत होते, डिरेक्ट करणार होते. मग त्यांचं पिचिंग चालू होतं, पिचिंगला पण खूप वेळ गेला आणि नंतर तो सिनेमा बनला होता. पण हे सुरू असताना त्यांचं ऑडिशन चालू होतं US मध्ये, आपले सगळे ऑडिशन चालू होते इंडियामध्ये. आणि ऍक्च्युली तुला मस्करी वाटेल, शर्मन जोशी पण आणि माधवन सर पण आणि आमिर खान सर या तिघांची ऑडिशन झालेले आहेत. तुला बिलीव्ह नाही,
मी कुठेतरी असतील, माझ्याकडे असतीलच अजूनही, पण युट्यूब वरती पण असणार. शर्मन सरांनी पण ऑडिशन दिलंय, माधवन सरांनी पण ऑडिशन दिलंय, आणि आमिर सरांनी ऑडिशन दिले, फक्त रेकॉर्ड नाही केलंय. पण राजू सरांना ते खूप असतं की आपलं किरदार किंवा आपलं कॅरेक्टर कसं बोलतंय, ते कसं साऊंड करत आहे. असं करत असताना चतुर सापडत नव्हता. चतुरसाठी पण खूप सारे ऑडिशन्स चालू असताना मी खूप ऑडिशन्स केले. म्हणजे लगेरो मधला ते कॅरेक्टर माहिती का तुला, ते बिल्डिंग वरनं त्याला खालती पकडतो संजय दत्त, आणि त्याच्या वडिलांना त्यांनी ठेवलेलं असतं अनाथ आश्रम मध्ये, तर त्याचं ऑडिशन पण आम्ही ट्राय केलं होतं. पण समाव खूप सारे ऑडिशन्स ट्राय केल्यानंतर मिळत नव्हतं असताना थॉमस नावाचा एक असिस्टंट डिरेक्टर होता विनोद सरांचा, आणि जो ऑडिशन्स करत होता US मध्ये, तर त्याला ब्रीफ केलं की तिथे जे कोणी इंडियन्स आहेत त्यांचे ऑडिशन्स कर, फुटेज पाठव, विल फिगर आउट. आणि मग एक एक ऑडिशन्स करताना आपण पहिले काहीतरी चूज करतो ना, की अरे आले तर थोडी डायरेक्टली राजू सर बघणार. तर ते चूज करत असताना ओमी वन ऑफ दॅम, की ओमी त्यातलं एक वन ऑफ कॅरेक्टर होतं, आणि ओमी अप्रतिम ऑडिशन दिलं होतं. आणि ओमीमध्ये एक गंमत आहे, म्हणजे ऍक्टर एक तो उत्तम चांगलाच ऍक्टर आहे, पण ओमीमध्ये गंमत एक त्याच्या एक स्ट्रक्चरमध्ये गंमत आहे. आणि राजू सरांची, आणि अगेन मला भाग्यवान समजेन, राजू सर किंवा राजू दादा किंवा विनोद सर हे नेहमी ना कॅरेक्टर्स वरती खूप खेळतात. सॉरी मी मिक्स करतोय बरोबर बोलतो मी येतो की त्यांना आहे ना एखादं कॅरेक्टर, मला हे खरं सगळ्याच इंडस्ट्रीनी फॉलो केलं तर आवडेल की प्रत्येक कॅरेक्टर जर आठवणीत राहणारा कास्ट झालं ना, तो ऍक्टर पण तेवढाच ताकदीचा पाहिजे, तर त्याची गंमत वेगळी येते आणि तो आयुष्यभर लक्षात राहतं. आणि त्याचं उदाहरण असेल व्हेंटिलेटर, ज्याच्यावरती मी नंतर येईन. तर 3 Idiots मध्ये चतुरच्या मध्ये कॅरेक्टर आहे बघ, म्हणजे तो नुसत्या भाषेत गंमत नाही, त्याच्या एक बॉडीमध्ये एक गंमत आहे, त्याच्या म्हणजे ओव्हरऑल स्ट्रक्चरमध्ये गंमत आहे, त्याच्या चालण्यामध्ये गंमत आहे. त्या सगळ्या गोष्टी आवडल्या, आणि मग नंतर चतुर कास्ट झाला होता. त्याला ऑडिशनसाठी आम्ही मग इंडियात बोलवलं, फक्त ऑडिशन पुरतं US वरनं इंडियाला बोलवलं. हा खर्च कोण करतो मग? ऑब्व्हियसली कंपनी, कारण की ते खूप गरजेचं होतं. कारण की एखादा 2 गोष्टी असतात, आपल्याकडे एकतर प्रोजेक्ट बनतात किंवा आपल्याकडे सिनेमे बनतात. तर हा सिनेमा बनत होता, हा प्रोजेक्ट नव्हता. हॅशटॅग टोमणा आहे, लक्षात घ्या, महत्वाचं आहे, पण महत्वाचं आहे. टोमणा नाहीये, ही फॅक्ट आहे. बऱ्याचशा वेळेला प्रोजेक्ट बनतात आणि बऱ्याचशा वेळेला सिनेमे बनतात, आणि मला सिनेमे कास्टिंग करायला आवडतात. वा, प्रोजेक्ट तू आता बोललास ना की राजू सरांची पद्धत अशी आहे, राजू सरांचं कास्टिंग असं असतं. राजू सरांना हे वाटतं कास्टिंग मध्ये कास्टिंग डायरेक्टरचा टेक किती असतो आणि डिरेक्टरचा टेक किती असतो, बऱ्याचशा हे मॅच कसं होत होते? नाही, बऱ्याचशा वेळेला डिबेट होतात ना, म्हणजे अगदीच डिबेट्स होतात. म्हणजे मला ओरडाही पडला होता. मी सतत खूप सारे ऑडिशन्स करत होतो शर्मनच्या बहिणीसाठी. शर्मन जोशीची बहीण दाखवली होती, तिचं नाव होतं कम्मो, तिला कम्मो म्हणतात. आणि तो सगळ्यांना आठवत असेल की तिचं लग्नला ती तयार झाली, तूच तिला नवरा म्हणून आवडतं, सीन आठवत असेल. तर खूप सारे ऑडिशन्स केलं असताना तिचं चैताली नाव होतं, ती पृथ्वीची रायटर होती आणि तिला ऑडिशन केलं होतं. त्याचा काही संबंध नव्हता ऍक्टिंगशी, म्हणजे छोटे मोठे काहीतरी थिएटरमध्ये करत होती ती त्या काळात. पण आणि ऑडिशन सुरू असताना ना बऱ्याचशा वेळेला असं व्हायचं की यार रेल्वे स्टेशनला जाताना कोणतरी चेहरा दिसला, आपल्याला तो चेहरा आवडला, आपण त्याला जाऊन विचारलं, मग त्यांना ऑडिशनला बोलवलं. असं करत असताना एक किस्साही घडला होता की त्यावेळेस ना थोडेसे दात पुढे असलेली व्यक्ती शोधत होतो, आणि ते शोधत असताना मी त्या व्यक्तीला विचारलं दादर स्टेशनला, आणि सगळी पब्लिक गोळा झाली की अरे हा कळ काढतोय बहुतेक, आणि मला कन्व्हिन्स करायला खूप वेळ गेला होता. तिथून मग परत त्या कास्टिंग वरती शोधत असताना खूप सारे ऑडिशन रिचेक केले जातात, कारण इतके दिवस मिळत नाही, तर मग आपल्याला काय कुठे आपण मिस तर नाही ना करत आहे. तर राजू सरांना मला टेप नंबरही आठवतोय, 59 नंबर टेप होता, आणि त्यांना मी सांगितलं होतं की 59 नंबरमध्ये चैताली बोस नावाची एक, चैताली बोस आडनाव नाही माहिती, पण चैतालीचं एक ऑडिशन आहे सर, तुम्ही बघा, मला असं वाटतं दॅट इज द बेटर चॉईस फॉर कम्मो. बघता क्षणी त्यांनी लॉक केलं होतं. बऱ्याच वेळेला काय होतं ना, स्ट्रेस असतो सिनेमाचा, आणि कधी कधी गोष्टी निघून जातात डोक्यातून, आणि मग त्या कॅरेक्टरनुसार मग स्क्रिप्टवरती चेंजेस करायला लागले सर. सो ही गंमत आहे कास्टिंगची इन 3 Idiots. आणि कॅरेक्टर वाईज जे तू म्हणतोयस ना की हे डिबेट नाही, पण राजू दादाने ते व्हेंटिलेटरचं कास्टिंग सुरू असताना रोलच लिहिला होता भाऊ भालचंद्र कदम, म्हणजे भाऊ ह्यांना बघून, जो होता आत्माराम, म्हणजे ज्याच्यामध्ये आता दीपक शिर्केंनी तो रोल केला होता. तो म्हणजे ते कॅरेक्टरच तसं होतं, जर सगळ्यांना आठवत असेल तर, की गज्जू काका जी आता व्हेंटिलेटरवरती आहेत, ते त्यांच्या बाजूला म्हणजे त्या चाळीमध्ये अजून एक शेजारी एक ऍक्टर राहायचा, जो खूप वर्ष काम करतोय, आणि तो ऑडिशनला जातोय आता. आणि ऑडिशनला देऊन तो प्रत्येक वेळेला पहिले गज्जू काकांना ऑडिशन द्यायचा, आणि नंतर तो ऑडिशनला जायचा.
आणि त्यांची नेहमी ती पद्धत होती की तुमचा कधीतरी तो पुतण्या जो डिरेक्टर आहे कधी आला तर माझी भेट करून द्या. तर ती वेळ सिच्युएशन स्क्रिप्टनुसार व्हेंटिलेटरवर जेव्हा गजू काका असतात तेव्हा आहे स्क्रिप्टमध्ये. तर राजोदानी स्क्रिप्ट आम्ही भाऊला कास्ट केलं होतं पहिले फरारी की सवारीमध्ये, त्याच्यात शमशू गराजवाला म्हणून. आणि तिथून मग बऱ्याच वेळेला डिरेक्टरला ऍक्टर आवडला की मग त्याच्या अनुषंगाने एक कॅरेक्टर लिहिलं जातं. तर मग बऱ्याचशा वेळेला आपल्याला पण डिबेट करता आलं पाहिजे की अरे तुझं नक्की रिझन काय आहे की तुला का ते कॅरेक्टर लिहिल्यानंतर नको आहे. तर त्यावेळेस माझा आणि राजूचा ते डिबेट नाही पण एक चर्चा झाली होती खूप मोठी की तुझं का नको म्हणणं आहे. तर माझं अगदी सहज म्हणणं होतं की बरेच वर्ष भाऊ आपला कदम रियालिटी शो करत आला होता, हास्य जत्रा असेल किंवा काय. तर ते एक जे कॅरेक्टर लिहिलं गेलं होतं की स्ट्रगलिंग ऍक्टर हवाय जो ऑडिशन देत त्याला आज त्या डिरेक्टरला भेटायचं आहे. लोक पण आता हुशार झालेत, लोकांना पण असं झालं की अरे भाऊ आता कुठून कनेक्ट वाटतो आणि ते कनेक्ट होतं ना लगेच. आणि मग ते जे कॅरेक्टर खरं लिहिलं जातं मग ते ऑटोमॅटिकली खोटं दिसायला लागतं. मग मी राजूदाला म्हटलं होतं की आपण असे ऍक्टर शोधूया की जे बरेच वर्ष काम करून बसलेत पण आता दिसत नाहीयेत. म्हणून दीपक शिर्के काम. आणि दीपक शिर्के सरांनी पण आमच्यासोबत आता फरारी केलीच होती म्हणजे त्यावेळेस. मग ते राजूदाला कनेक्ट झालं आणि मग ते असं झालं की अरे तू इंटरेस्टिंग नाव घेत. लॉजिकली तू करेक्ट बोलला होतास. तर ते डिबेट होतच. आता याच्यामध्ये कास्टिंग करणं तुम्हाला, तू आता तू म्हणालास तसं तो ट्रेन मधला एक म्हातारा दिसला तू घेतलास किंवा ती एक मुलगी भेटली, आजूबाजूला माणसं असतात, हे झालं दिसणं. पण त्यांना ऍक्टिंग येते असं नाही ना. बरोबर ना. मग असं म्हणू शकतो की अरे आम्ही ऍक्टर आहे आम्हाला नाही घेत आणि ते रस्त्यावरच्या लोकांना घेतो यार तू. बरोबर आहे, अशी पण अगदीच मला मान्य. मग बऱ्याच ह्याच्यात पण दोन कॉन्ट्राडिक्ट गोष्टी आहेत. येतो तिकडे नंतर. पण आता सांगायचं झालं तर बऱ्याचशा वेळेला ऍक्टरना कॉल केल्यानंतर बरेच ऍक्टर असे म्हणतात की अरे नाही ऑडिशन नाही द्यायचंय. किंवा बऱ्याचशा वेळेला असं असतं की अरे नाही मला ऑडिशन देताच येत नाही. किंवा बऱ्याचशा लोकांची अशी समज आहे की अरे ऑडिशन आमचं फेल जातं, तुम्ही डायरेक्टली कास्ट करा. हे मुद्दे येतात. पण ते नंतरची गोष्ट. पण मग एक ब्रिलियंट उदाहरण आहे फरारी की सवारी मधलं. फरारीच्या वेळेला जवळजवळ आम्ही 25,000 ऑडिशन्स केले होते, मला अजूनही आठवतंय. मुलं पाहिले होतील 1 लाखापर्यंत, पण ऑडिशन्स केले होते 25,000. आणि त्या 25,000तूनही आम्हाला कोणी ऑडिशन करून पण मुलगा सापडत नव्हता. कशासाठी? मेन लीड जो लहान मुलगा होता कायो नावाचा, जो शर्मनचा मुलगा दाखवलाय. आणि तो करत असताना काम मी तेव्हा बिंबिसार नगरला राहायचो आणि घरात काम करू शकत नाही कारण की मी म्हणजे माझ्या बहिणीची तर राहायचो आणि मावस बहिणीकडे. आणि मग ते त्यांना डिस्टर्ब नको म्हणून मग मी, आणि बऱ्याच वेळेला काय होतं आपण एकदा इन्व्हॉल्ड असलो ना की मग आजूबाजूला लक्ष नसतं, डिस्टर्बन्स नको असतो. तर मी मूव्ही टाइम हब समोरच आहे तिथे मॅगडीमध्ये बसून नेहमी काम करायचो. आणि संध्याकाळची वेळ होती, ऑगस्टचा महिना असेल, आणि एक मुलगा आपल्या फॅमिलीसोबत तिथे खात बसला होता. आणि अगेन ब्रीफ, जे आपण ब्रीफ ऐकतो बऱ्याचशा वेळेला ब्रीफ करून सुद्धा पण मुलगा मिळत नाही, शोधून पण मुलगा मिळत नाही. पण ब्रीफ केल्यानंतर तुमच्या डोक्यात कोण येते कोण सापडते ह्यावरती अख्खा खेळ असतो. तर त्या मुलाचं म्हणजे त्या कॅरेक्टरचं म्हणणं कसं होतं की लहान वयात त्याची आई गेले, बऱ्याचशा वेळेला लहान वयात म्हणजे वाईस वर्सा आई किंवा बाबा गेल्यानंतर एक मुलामध्ये किंवा मुलीमध्ये एक मॅच्युरिटी येते, किंवा डिवोर्स झाल्यावरती एक वेगळी मॅच्युरिटी येते नाही येते अगेन, पण मॅक्सिमम एक मॅच्युरिटी यायला लागते. आणि ती मॅच्युरिटी असावी, पहिला मुद्दा होता तो आई वडिलांची काळजी घेणारा असावा, कारण की त्याला माहिती की ग्रॅव्हिटी किती आहे. तिसरं, घरामध्ये तिन्ही मेलच आहेत, आजोबा, वडील आणि मुलगा म्हणजे नातू. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ना त्याची मॅच्युरिटी, जरी तो 8-9 वर्षाचा आपल्या फिल्ममध्ये असला आहे, तर त्याची मॅच्युरिटी ऍटलीस्ट एक 12-15 वर्षाच्या मुलाची असावी. तर कधी कधी मॅच्युरिटी मिळायची, कधी कधी चेहरा मिळायचा, कधी कधी ऍक्टर चांगला मिळायचा, पण ह्या दोन गोष्टी नसायच्या. पण त्याला ऑब्झर्व करत असताना ना, म्हणजे त्याचं नाव आहे ऋत्विक साहोर, ही जर पंजाबी गाय, पण त्याचे वडील उत्तम मराठी बोलतात, त्यांच्या घरात उत्तम मराठी बोलली जाते, कारण की लहानच मोठे ते महाराष्ट्रातच मुंबईतच झाले, चेंबूरला झाले असतात कारणाने. तर ऋत्विकला पाहिल्यानंतर, सगळ्या गोष्टी अनुभवल्यानंतर त्याच्या असं वाटलं की वाय नॉट आपण ह्या मुलाला विचारतच. सगळ्यात महत्त्वाचा तो शर्मनचा मुलगा वाटत होता. आणि हे सगळं सुरू असताना मी, पाऊस खूप सुरू होता, त्यांना ऑब्झर्व करत करत, त्यांना फॉलो करत करत त्या शेडपर्यंत गेलो. बाहेर शेड आहे बघ तिथे,
ते उभे होते, वडील पावसात भिजत भिजत गाडी आणायला गेले. हिंमत होत नव्हती कारण की ऑलरेडी तो किस्सा झाला होता त्या मुलीचा पण ऑलरेडी खूप गर्दी होती. तरी देखील हिंमत करत करत विचारायचं म्हटलं तर तोपर्यंत निघून गेला. तर मग भिजत 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 तिथपर्यंत गेलो. त्या गाडीत बसलेत, मी भिजतोय. माझा कास्टिंगचा स्ट्रगल सांगत नाही की मी भिजत कास्टिंग केलं, हे माझं म्हणणं नाहीये. पण मी त्यांना विचारलं की एक 2 मिनिटं काम आहे की मला तुम्हाला विचारायचं होतं की मला एक ऑडिशन घ्यायचं आहे तुमच्या मुलाचं. आधी त्यांना वाटलं होतं की तिथे ना वरती क्लब महिंद्राचं ऑफिस होतं, त्या क्लब महिंद्रा पैकी कोणतरी मी आहे की काय. तर मी त्यांना कन्व्हिन्स करण्याचा स्मार्ट बीट दिसतोस त्यामुळे असं वाटलं क्लब महिंद्रा मधलं कोणतरी असतील वगैरे मुद्दा तर त्याच्या आईला म्हणजे त्याच्या वडिलांना वाटलं की हा आईसाठी विचारतोय. त्यांना ते म्हणजे 2 गोष्टी, क्लब महिंद्रा नाही हे कन्व्हिन्स करायला एक वेळ गेला, आईचं ऑडिशन नाही घ्यायचं हे कन्व्हिन्स करायला वेळ गेला. आणि मग सांगायला लागला की आणि सॅटरडे होता, म्हटलं आम्ही उद्या एक वर्कशॉप करतोय, माझी खूप इच्छा आहे तुमच्या मुलांनी उद्या त्या वर्कशॉपला यावं. आणि मुकेश चाबरा त्यावेळेस वर्कशॉप कंडक्ट करत होता. मुकेश होता, श्वेता त्रिपाठी, अगेन श्वेता पण आता एक मोठं नाव आहे, ऑब्व्हियसली मुकेश पण एक मोठं नाव आहे. आणि ऑडिशन चालू त्यांना विचारल्यानंतर मी त्यांना म्हणालो की तुम्ही ट्राय तर करा. तर त्यांना विश्वास नव्हता कारण की त्यांना ऑलरेडी सेम मॉलमध्ये कोणीतरी फसवलं होतं. अरे बाप, पैसे दिले होते त्यांनी 19,000 का 18,000 रुपये आणि त्याचं फोटोशूट करतो म्हणाले आणि केलं नाही. तर त्यांना मी अगेन सेम गोष्ट अप्लाय केली जी त्या वृद्ध व्यक्तीसोबत अप्लाय केली होती की तुम्ही माझा नंबर घ्या आणि तुम्ही मला कॉल करा. आणि भीती ही होती की ते परत नको घडायला, परत मला गावात परत मला रस्ता धरायला नको गावाचा. पण समाव त्यांचा मी राजूला जाऊन मी अजूनही आठवतोय, कधीतरी राजू आता ह्या पॉडकास्टवर आला तर हा प्रश्न विचारशीलच. मी त्यावेळेस त्याला फोन करून सांगितलं होतं की आपल्याला काय मिळालाय. तो म्हणाला बघूया उद्या वर्कशॉपला आल्यावर बघूया. 2 वाजेपर्यंत मी धाकधूक येतील की नाही येतील. आणि त्याचे वडील म्हणाले की बघा मी येतोच आहे आणि कारण की मी दिल्लीला चाललो माझ्या कामानिमित्त, तर मी आणि तेव्हा ऑफिस सांताक्रूजला होतं. मी त्यांना एअरपोर्टला जायच्या आधी त्यांना ड्रॉप करतो आणि फक्त त्यांचं तुम्ही जायचं एकदा करा. म्हटलं मी करतो ते हवं तर काही प्रॉब्लेम नाही. तो आला आणि बघता क्षणी राजोदार पण म्हटला की गंमत आहे मुलामध्ये. वर्कशॉप करत असताना प्रत्येकाचं बोट फक्त त्या व्यक्तीकडे गेलं होतं. आणि मग तुझा जो प्रश्न होता की बराच ऍक्टर जाई असं कशावरून, लहान मुलांमध्ये ती कॅपॅसिटी खूप असते की स्वतःला मोड करण्याची. आपण मुलाला घडवत जातो, मग तीच गोष्ट आपण ती घडवत गेलो ना त्यांच्यासोबत. त्याला आम्ही ऍक्टिंग शिकवली, आम्ही त्याला ऍक्टिंग शिकवली पण वरती येतो, क्रिकेट शिकवलं. ऍक्टिंग शिकवली नाही म्हणणार, आम्ही त्याला काढून घेतली नाही, त्याला ना काढून घेतल्यापेक्षा पण ना आम्ही त्याला बमन सर आणि शर्मन सरांसोबत कंटिन्यू ठेवलं होतं. पहिले फॅमिली बिल्टअप केली की हे तुझे वडील आहेत, हे तुझे आजोबा आहेत. आजोबांना आपले वडील अजिबात पटत नाही, त्यांची विचारधारणा पटत नाही, पण प्रेम तितकंच आहे. पण आपल्या नातवाला त्यांचे आजोबांचे विचार पटत नाही, पण वडिलांवरती जीव आहे. म्हटलं ही केमिस्ट्री आहे ह्या फॅमिलीची. असं करत करत मग त्याला राजवतांनी एक क्लिअरली सांगितलं होतं, कोणीही त्याला ऍक्टिंग शिकवायला प्रॉपर जाऊ नका. मला जेवढं अपेक्षित आहे मी तेवढं काढत जाईन त्याच्याकडनं. या तुझ्या अनुभवांमधून मला हे नक्की कळतंय की कामाची पद्धत कशी असेल आणि कशा पद्धतीनं एक कास्टिंग डायरेक्टर बघत असतो माणसांकडे, हे मला कळलं. थोडा मी अजून पुढे येतो. आत्ता बोललास की नाही तू की कोणीतरी फसवणूक केली होती, त्याची पैसे दिले होते आणि फोटोज काढले नाहीत. फसवणूक हा प्रकार पण आपल्याकडे हा खूप पूर्वीपासून सुरू आहे. बरोबर. कास्टिंग करणं हे भयंकर मायाजालच वाटतं मला. ते खरं कोण खोटं कोण कळतच नाही. आज परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रातल्या कोपऱ्यामध्ये ऑडिशन्स होत असतात. मुलं पाहिजेत, मुली पाहिजेत, पुरुष पाहिजेत, ह्या वयाचं, असं प्रत्येक वेळेला मेसेज फिरत असतात, पण खरं काय खोटं काय कळत नाही. अशा वेळेला तू तुझा एक जो ब्रँड उभा केलास की नाही माझ्याकडे फसगत होत नाही, मी जेन्युइनली करत असतो. हे जे काही तुझं आत्ता रोहन मापूसकर म्हणलं की लोक डोळे मिटून जातात की ह्याच्यामध्ये वेस्टेड इंटरेस्ट कुठलेच नाही आहेत. हे तू तुझा ब्रँड उभा कसा केलास एक. त्याचबरोबर दुसरा प्रश्न, तू ज्या इंडस्ट्रीमध्ये आहेस ती जी येलो व्हायला लागली या पद्धतीमुळे, त्याकडे तू कसं बघतोस? पहिल्या अनुभवांबद्दल बोलतो. लोकांना जे वाईट अनुभव येतात ते लोक थांबू शकतात, असं नाही की लोक थांबू नाही शकत. बऱ्याचशा वेळेला सगळ्यात पहिले ना व्हॉट्सअपला जो कुठल्या माणसाने ॲक्टरचा ग्रुप काढला ना त्याला पहिला मारलं पाहिजे, असं माझं पर्सनल मत आहे. त्याचं रिझन असं की तो एक तर बऱ्याचशा वेळेला ते ग्रुप काढतात, त्यात गुड मॉर्निंग हेन ते मेसेज असतात. त्यापेक्षा माझं म्हणणं आहे की जिथे जेन्युइन काम चालतं तेवढाच मेसेज करा आणि तो ग्रुप तेवढ्या पुरताच लिमिटेड ठेवा. मी तर म्हणतो कोणी बड्डे विश करायला पण जाऊ नका. ते बड्डे विश करायचे असेल तर तुम्ही ते बड्डे विश पर्सनल करा, फोन करून करा, पर्सनल मेसेज करा तरी चालेल, भेटून करा मी म्हणेन, पण त्या ग्रुपवरती करू नका.
कारण काय होतं ना, बऱ्याचशा वेळेला एकदा ती मैत्री बिल्टअप झाली ना त्या ग्रुपवरची, तर त्या येणाऱ्या प्रत्येक मेसेजवरती तो प्रत्येक माणूस विश्वास ठेवायला लागतो. आणि ते मेसेज कुठून येत आहेत, काय येत आहेत, त्याची सिस्टमच नाही आहे. बरोबर आहे. तर मी म्हणेन की पहिली ती सिस्टम सुरू झाली पाहिजे. सिस्टम म्हणजे काय, आता मी मराठी पुरतं लिमिटेड बोलतो आता, तर भारतीय चित्रपट महामंडळ आहे. तर ह्यांनी जसे सिनेमा तुमचे रजिस्टर करतात, एखादा सिनेमा बनवायचा आहे तर तुम्ही रजिस्टर करता, किंवा तुम्हाला जर रिलीज करायचा आहे तर पूर्ण कास्टिंगची आणि क्रूची तुम्हाला एनओसी लागते की तुमचे पैसे क्लिअर झालेत की नाही, आणि मग तुम्ही हे करा. तर मग वाय नॉट तुम्ही ह्याच्यावरती पण मेहनत घेत, की तुम्ही ह्याच्यावरती मेहनत घेतली पाहिजे की अशी एक सिस्टम चालू करायला पाहिजे की एखादी फिल्म जशी तुमच्याकडे रजिस्टर करायला येते, तर ही फिल्म खरंच चालू आहे, ह्याच्यात ही व्यक्ती आता कास्टिंग डिरेक्टर म्हणून किंवा एखाद्या असिस्टंट डिरेक्टरचं किंवा डिरेक्टरचं नाव असलं पाहिजे की खरंच ही फिल्म बनते आहे, आणि ह्याच्याकडे तुम्ही खरंच लक्ष द्या आणि तिथे ऑडिशनला जा. येणारे रॅन्डम मेसेजेस त्याच्यावरती ऑडिशन चालतात, हा गुणधर्मच चुकीचा मी म्हणेन. किंवा ह्याचा दुसरा पर्याय मार्ग असा आहे की आता मी कास्टिंग डिरेक्टरमध्ये म्हणून काम करतोय, आता मराठीमध्ये बरेचसे लोक काम करतात. आता माझेच असिस्टंट आता खूप सारे काम करतात. शांतनू बाके आहे, निरंजन जावीर आहे, नम्रता कदम आहेत बरेचसे लोक जे आता काम करतात. तर ते आता जेन्युअनली काम करतात, तर तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता. ठरवणार कसं जेन्युअनली काम करतात? एक्झॅक्टली मी सांगतोय की कोण ते लोक, कोणतरी जेन्युन आहे की कोणतं जेन्युन नाही आहे, कळणार कसं? नाही, मी माझ्याच असिस्टंट बद्दल बोलतोय म्हणून मी इझिली बोलतोय. ओके. कारण की आतापर्यंत माझा एक्सपिरियन्स तरी त्यांच्या बाबतीत चुकीचा आलेला नाहीये. पर्सनल मला त्यांच्याबद्दल बोलत नाहीये. आता अमरावती मधली कुठली तरी एक मुलगी आहे किंवा नागपूर मधला एक मुलगा आहे, कोल्हापूर मधला आहे, मला एक मेसेज येतो की बाबा एक मला मुलं पाहिजेत, मुली पाहिजेत, वय वर्ष अमुक 30 ते 40 अमुक, सगळं मेसेज येतो, कॉल अमुक अमुक अमुक, फोटो पाठवा. बरोबर. आता हे जेन्युन आहे की नाही कसं कळणार? साधं सिंपल उदाहरण आहे ना, एखादा नंबर आपण हल्ली काय करतो, एखादा फोन आपल्याकडे येतो, लोकांनाही माहिती होतं का की अरे हा नंबर कोणाचा आहे, आपण थाडकन उचलायचो. पण आता ट्रू कॉलर आलंय म्हणून आपण आता ते टाकले ना ऍप म्हणून, कारण नाही बाबा नंबर कोणाचा आहे बघू दे तरच मी उचलतो. मग आपण इथे जर सावधान बाळगतोय तर मग ते कास्टिंग बद्दल का नाही अप्लाय होत आहे? कसं काय? त्याचं रिझन काय की एखाद्याचं नाव आलं एखाद्या कंपनी, तेच मी म्हणण्याचा प्रयत्न करतोय की भारतीय चित्रपट मंडळात कॉल करा आणि विचारा ना पहिलं की अरे हा असा सिनेमा बनतोय का, बनतोय त्याचा ऑफिस ऍड्रेस काय, हे तर होऊच शकतं ना. जर तुम्हाला तिकडनं जर आलेलं आहे, तुमच्याकडनं रजिस्टर करून जर एखादा सिनेमा पुढे गेलाय, तर एवढं तर उदाहरण तिकडनं मिळू शकतं. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जर एखाद्या कास्टिंग, आता एक्झाम्पल देऊ, माझं सोडून देऊया, शांतनू कास्टिंग करतोय, नम्रता कास्टिंग करते किंवा अजून कोणतरी कास्टिंग करते, तर त्याचं नाव त्याच्यावरती तर असणार. त्याच्या साईटवरती इंस्टाग्रामवरती जाऊन बघा तर सही की अरे अशी काही पोस्ट टाकले का, नसेल टाकली तर त्याला मेसेज तर करा की अरे असं काही तुमचं कास्टिंग सुरू आहे का. रोखण्यासाठी बरेचसे प्रकार आहेत, पण आपल्याकडे जो अंधविश्वास ठेवून डायरेक्ट जे गोष्टी केल्या जातात ना, तो प्रॉब्लेम आहे. की आता इथं आलेत, अरे नाही मला आता कामाची भूक आहे, आता मी पैसे भरतो आणि मी माझं नाव रजिस्टर करतो आणि मी ऑडिशन जाऊन देऊन येतो. पहिली गोष्ट, हा एक अगेन एक सिंपल गोष्ट आहे जिथे लिहिलेलं असतं बऱ्याचशा मेसेजमध्ये की तुम्ही काही पैसे भरा आणि मग, किंवा तुम्ही आम्हाला पैसे द्या आणि तुम्ही ऑडिशनला आहे, असे पण बरेचसे मेसेजेस असतात. पहिली गोष्ट, कुठल्या ऑडिशनला जायला पैसे द्यावे लागतात हेच माझ्यासाठी नवीन आहे, हेच आपल्याला कळत नाही. महत्वाचं आहे, कुठल्याही ऑडिशनला जाताना पैसे द्यावे लागतात हे त्याच्यासाठी नवीन आहे, म्हणजे असे द्यावे लागत नाहीत खरं तर. हो, संबंधित आहेत ना. आपण रोलसाठी चाललोय की रोल आपल्यासाठी आलाय? आपण एखाद्या रोलसाठी चाललोय ना, तर आपण बिनधास्त जाऊन ऑडिशन देऊन घरी यावं. बी पैसे देऊन जाणं किंवा मग तुम्ही जातातच काय. अजून एक पर्याय आहे त्याच्यामध्ये, तुम्ही जर बेस्ट ऍक्टर आहात असं तुम्ही वाटतंय की तुमच्यामध्ये, ऍक्टरपेक्षा मी म्हणेन तुमच्यामध्ये एक छान कला आहे, तुमच्यामध्ये एक टॅलेंट आहे, तर तुम्ही पहिले स्वतः एक घरी ऑडिशन द्या. ते ऑडिशन त्या माणसाला पाठवा त्या नंबरवरती. त्याला जर वाटलं तुमच्यामध्ये पोटेन्शियल तर तुम्हाला बोलून घेईल. इतकं सिंपल आहे. त्यामुळे हे असं थांबू शकतं, असं माझं पर्सनल मत आहे. राहिला प्रश्न, मी या सगळ्याकडे कसा बघतो, जे आता येलो होत चाललंय, अगदीच वाईट आहे. म्हणजे मी अगदीच मनापासून सांगतो की जे काय घडत चाललंय मी ऐकत चाललंय. मला पर्सनली कधी एक्सपिरियन्स आलेला नाहीये, कारण मी एवढं एंटरटेनच करत नाही. म्हणजे माझ्याकडे काम झालं, ऑडिशन द्या, घरी निघा, किंवा मी तुमच्याशी बोलत बसीन. येस, तुमच्यामध्ये पोटेन्शियल असेल, तुम्ही जर प्रॅक्टिकली घ्यायचं नाही, चांगलं बोलत असेल तर मी तुम्हाला नक्कीच एंटरटेन करेन. पण तुम्ही वाह्यात जर काही बोलत असाल की तुम्हाला उगाच एंटरटेन करून घ्यायचं असेल, तर मी तेवढं बसवतच नाही लोकांना. बरं, माझी ऑडिशनची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे बऱ्याचशा वेळेला म्हणजे जे आता मध्यंतरी जे चालू होतं, आता बंद झालंय आफ्टर कोविड, की खूप सारे ग्रुपने ऑडिशन्स करायचे आणि मग त्यातनं कोणतरी उगाच ऑडिशन करत राहायचे. आणि त्याच्या अगेन तुला हे माहिती नाहीये बाय द वे, 70, 80, 90, 150 माणसांचं ऑडिशन करायचं आणि ते फुटेज म्हणून विकायचं. ओहो, का? तर मी तुम्हाला करून दिलंय, माझं भाडं निघतंय, मला त्याच्यातनं पैसे मिळतात. हेही चालत होतं कोविडच्या आधी.
पण आता नशिबाने ते बंद झाले. तर बंद झाले नाही झाले मला माहित नाही, कारण की मी कधी आरामनगर आणि त्या साईडला गेलो नाही बघायला. पण बऱ्याच वेळेला असं होतं की माझी एक पद्धत आहे टिपिकल, की एखादं ऑडिशन करत असताना मी 10 ऑप्शन काढीन एका रोलचे. 10 मधले मी 5 शॉर्टलिस्ट करेन, बरोबर. 5 मधले 3 ऑडिशन करीन आणि त्या 3 मधले 2 मी स्टँड बाय ठेवतो एकाला लॉक करून, की एखाद्याचा काही प्रॉब्लेम झाला तर दुसरा असावा, दुसऱ्याचा प्रॉब्लेम असेल तिसरा असावा, आणि तिसऱ्याचा प्रॉब्लेम असेल तर मग जे मी 10 केलेत त्यातलं कोण बेस्ट असेल मग मी तिकडे वळतो. तर हे असं होऊ शकतं. वाईट वाटतं ह्याचं की मी जे मगाशी उदाहरण दिलं तुला, की ह्या कलर जो येलो होत चाललाय या सगळ्या इंडस्ट्रीचा. एकदा माझ्याकडे कॅमेरा माझा बिघडला असताना मी भाड्याने कॅमेरा आणला होता, आणि त्याच्यामध्ये आणि मी बऱ्याचशा वेळेला कॅमेरा जेव्हा भाड्याने घेतो तेव्हा काय आपण बघायला जात नाही की तो कार्ड फुल आहे नाही, कारण की ते मॅक्सिमम कार्ड रिलीज करूनच देतात. त्यावेळेस असं झालं होतं की कार्ड त्यांनी मे बी राहिलं होतं, फॉर्मॅट केलं नव्हतं, राहिलं होतं, आणि मी रोल करायला गेलो आणि ते रोलच होईना. म्हटलं अरे हे असं का होतंय. आणि अगेन मला आठवतंय, मला वाटतं नम्रताच होती कदम ऑडिशन, तेव्हा मला असिस्ट करत होती ती. रोल होत नाही. म्हटलं अगं फॉर्मॅट झाला का बघ, म्हणून ती बघायला गेले तर त्याच्यात फुटेज होतं. तू बिलीव्ह नाही करणार, त्या फुटेजमध्ये लाउंजरीची ऍड होती असं दाखवून लोकांचे ऑडिशन्स केले होते लाउंजरीच ह्याच्यावर. आता हे किती मिसमॅच होऊ शकतं आणि किती गैरवापर होऊ शकतो. एक्झॅक्टली. तर माझं पर्सनल हे म्हणत आहे की खरंच ही ऍड चालू आहे का, ती होणार आहे का. बरं, कुठे जगात लिहिलंय की लाउंजरीची ऍड करत असताना आपल्याला ऑडिशन असं दिलं पाहिजे. कळतंय की हे कुठून आलंय, आणि हे कामाची भूक म्हणून आपण कितपर्यंत जावं हे आपण पर्सनली पहिलं ठरवलं पाहिजे, तर कुठेतरी पहिला आळा येईल. पण ह्या सगळ्याचा तुमच्या मागणीपेक्षा पुरवठा जास्त असल्यामुळे होत नाही काही. नाही, पुरवठा जास्त आहे ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही कराल ना. कामाची भूक मला एका लिमिटेड गोष्टीपर्यंत कळू शकते. पण या सगळ्या गोष्टीला सिनेमा म्हणून जे एक ग्लॅमर आता तयार झालेलं आहे सिनेमाच्या, ते जबाबदार वाटत नाही. म्हणजे सिनेमा म्हणजे काय, तर तोकडे कपडे, छान छान लाईट आणि सगळे सुंदर सुंदर कपडे आणि स्पॉट मेकअप अमुक तमुक असं जे इमेज आहे. मला आता त्याच इंडस्ट्रीत जायचं, तर मला तसं राहायला पाहिजे, बिंदास्त असलं पाहिजे, बोल्ड असलं पाहिजे. असे जे लोकांना जजमेंटल होत आहेत लोक, ते कारणीभूत असं. मागाशी उदाहरण दिलं काय आठवतंय तुला ना, की जे लोक प्रोजेक्टकडे बघतात ना तेच लोक अशा कास्टिंग मध्ये इन्व्हॉल्व होतात. पण बऱ्याचशा वेळेला काय होतं की जे फिल्म करतायत ना त्यांना माहिती की इथे जेन्युइनली फिल्म्स बनल्या जातात ना, तर तिथे या पद्धतीच्या गोष्टीच होत नाही. पण मग जे आता करिअर करू इच्छित आहेत त्यांना प्रोजेक्ट काय आणि सिनेमा काय ह्यांनी ओळखायचं कसं. एखाद्या वेळेला काय होतं ना, अगेन ह्याचे पण वेगवेगळी खरं तर प्रश्नाची उत्तर आहेत. पण त्यातलं एक सिंपल उदाहरण द्यायचं झालं तर ना, एक उत्तम सिनेमा आहे का. आता ह्याचं उदाहरण आपण पकडलं तर आपल्याकडे एखादा, आपण काय करतो, एक हुशार ऍक्टर असेल तो काय म्हणेल की कोण कास्टिंग डिरेक्टर आहे किंवा कोण असिस्टंट डिरेक्टर आहे, ते मला ब्रीफ करू शकतील का. ते ब्रीफ केली की पहिलं तुला कॅरेक्टर कळतं किंवा सिनेमाचा एक लवाजमा कळतो. तो कळल्यानंतर आपण कॅरेक्टरचा विचार करतो. कॅरेक्टरचा विचार केल्यानंतर आपण त्याच्याकडे हे विचारतो की अरे मला एखादी स्क्रिप्ट पाठवशील का, किंवा मला एखादा सीन पाठवशील का, किंवा त्यातला काही एखादा मोनोलॉग पाठवशील का, किंवा जो तुम्ही अपेक्षित तुम्हाला आहे तो पाठवून जर मी त्याच्यावरती विचार केला ना, तर तुम्ही पहिले ऍक्टर म्हणून तुम्हाला कळेल की अरे आपण हे करतो ते योग्य आहे का. रॅन्डमली जे तुम्हाला कॉल येतात, अरे नाही यहाँ पर ऑडिशन आहे आ जाओ, तर तुम्ही जाच कशाला. तुम्ही ऍक्टर म्हणून जर घडवायला आलाय तुम्हाला स्वतःला, तर मग तुम्ही पहिले त्याच्याबद्दल माहिती तर घ्या. अरे साधं उदाहरण आहे ना, की आपण हल्ली, म्हणजे मोठं उदाहरण द्यायचं झालं तर गरजच नाही, छोटं उदाहरण द्यायचं झालं तर ट्रेनचं टायमिंग किती आहे म्हणून आपल्याकडे आता ते मुंबईचं ॲप आहे की नाही, आपण टाइम बघतो की नाही. तर मग एखादं ऑडिशन देताना किंवा जाऊन देताना आपण त्याची पहिली माहिती तर घ्यावी की नक्की काय आहे, कशाबद्दल आहे सगळं. त्याच्यावरती आलेल्या नंबरवरती कॉल करून विचारत रे. बोलण्यात न कळतं आपल्याला की हा माणूस खरं बोलतोय की खोटं बोलतोय. त्या बोलण्यातल्या फंबलवरून आपल्याला कळतं की अरे ह्या कॅरेक्टरबद्दल करेक्ट बोलतोय की. 4 प्रश्न तर विचारा त्याला. तुम्ही ज्या ऑडिशनसाठी जाताय, बरं माझा पर्सनल असं मत आहे की तुम्ही जे म्हणा तुम्ही तिकडे सिलेक्ट होऊ नका, पण तुम्ही जे ऑडिशन देऊ ना तुम्ही त्याला सॅटिस्फॅक्शन मिळालंय का तुम्हाला, हे तुम्हाला पहिलं कळलं पाहिजे. तर हे बऱ्याचशा गोष्टी आहेत की तुम्ही थांबवू शकता. ओके, आता परत तुझ्या करिअरकडे येतो मी. म्हणजे आपण 3 डेट्सचा विषय काढला, फरारी की सवारी, व्हेंटिलेटरचा उल्लेख आला. तू हिंदीत करता करता मराठीत आलास. मराठीतला तुला तुझा टर्निंग पॉईंट कुठला वाटला की इथून मराठीतलं, कारण मराठीचं वातावरण वेगळं आहे, मराठीत काम करायची पद्धत वेगळी आहे, कारण बजेट्स कमी असतात, सिनेमा आपला घरगुती असतो, वातावरण घरगुती असतं, तसं हिंदीचं नसतं. तर मराठीत काम करतानाचा अनुभव आणि तो टर्निंग पॉईंट कुठला होता. टर्निंग पॉईंट होता व्हेंटिलेटर डेफिनेटली. म्हणजे त्याचं कारण असं होतं की
व्हेंटिलेटर स्क्रिप्ट एकतर घरची स्क्रिप्ट असल्या कारणाने डेव्हलप करत गेलो आणि म्हटलं अरे नाही ह्याच्यात गंमत आहे आणि ह्याच्यात ॲज अ कास्टिंग डिरेक्टर म्हणून तुम्ही स्टँड आउट होऊ शकता, जे मी बरेच वर्ष मिस करत होतो. म्हणजे 2009ला 3 Idiots रिलीज झाली, 2011ला फरारी रिलीज झाली आणि 2011 नंतर असं काही काम इंटरेस्टिंग आलं नव्हतं की ज्याच्यातनं आपलं काम स्टँड आउट होऊ शकतं. आणि 2011 म्हणजे जी कास्टिंग डिरेक्टर नंतर जी हिंदी इंडस्ट्री बदलत गेली ना, त्याच्यामध्ये ग्रुपिझम यायला लागलं आणि मी आयुष्यात कधी ग्रुपिझम मध्ये कामच करू शकलेलं नाही. मला जमूच शकत नाही. एक वेळ मी म्हणेन मी घरी बसीन, पण मला ग्रुपिझम मध्ये काम नाही करायचंय. आणि मी त्याचं उदाहरण देतो मी हवं तर परत. व्हेंटिलेटर हा एक असा सिनेमा होता ज्याने आयुष्याचा टर्निंग पॉईंटच क्रिएट केला. त्याचं रिझन असं होतं की खूप सारं ऑन्सेम्बल कास्ट आणि ती फॅमिली उभी करत असताना आलेले अनुभव आणि त्याच्यातनं आलेल्या गोष्टी, म्हणजे अनुभवासोबत आलेल्या गोष्टी की इथले मराठीतले कलाकार आपले मराठी भाषेमध्ये काम करताना आलेला एक अनुभव, त्याची गंमत वेगळी होती. मग असा विचार केला की आतापर्यंत हिंदी इंडस्ट्रीला कास्टिंग एजन्सी म्हणून किंवा कास्टिंग डिरेक्टर म्हणून प्रत्येक जण काम करत आलाय, मग तीच गोष्ट मराठीत का नको. मग मी ठरवलं की अरे नाही, आपण थोडे वर्ष आपण मराठीत शिफ्ट होऊया. म्हणून मग मी मराठीत शिफ्ट झालो. हा टर्निंग पॉईंट होता व्हेंटिलेटर. कारण की खूप इंटरेस्टिंग ऍक्टर आहेत रे. मी माझं पर्सनल मत आहे, मराठी कलाकारां, म्हणजे मी मराठी म्हणून नाही बोलत आहे, मराठी कलाकारांनी एवढे उत्तम कलाकार अख्ख्या भारतातच नाहीत असं माझं पर्सनल मत आहे. कारण त्यांनी प्रत्येकाने थिएटर करून आत्तापर्यंत आपल्या करिअरपर्यंत पोहोचलेले आहेत. मी मागाशी जे ग्रुपिझमचं म्हटलं ना, त्याचं रिझन असं होतं की एजन्सीची नावं घेत नाही मी, पण बरेचसे कास्टिंग डिरेक्टर जे आता लीड करतात त्यांच्या प्रत्येक कास्टिंग मध्ये 5 लोक तरी मागच्याच प्रोजेक्टचे उचललेले असतात. पण असं मराठीत पण होतं, कारण की तिथे कास्टिंग डिरेक्टर नाही आहे. कास्टिंग डिरेक्टर असेल पण त्यांना नकोच असतो. मग तेच तर मी म्हणतोय. ह्याचा अर्थ मग तुम्ही ग्रुपिझम मध्ये काम करताय, तुम्ही प्रोजेक्ट बनवताय, तुम्ही फिल्म नाही करताय ना. दॅट इज माय पॉईंट, सिम्पल वे. कारण तुम्ही जर सिनेमा, मी उत्तम उदाहरण देतो तुला अगेन, मला आवडेल ह्या सगळ्यांची नावं घ्यायला. निखिल महाजन, राजू दादा, परेश मोकाशी सर, आदित्य सरपोतदार, आता सुबोध दादा, जे काही, सॉरी मी जर कोणाचं नाव मिस केलं असेल तर. पण ही लोक आता जेन्युनली, म्हणजे आतापर्यंत कामं जी करत आलेत ते खरंच एक फिल्म म्हणून करत आलेत. म्हणजे मी रावसाहेब आता केली निखिल सोबत महाजन, मी कुठलाही कास्टिंग रिपीट नाही केलं त्याच्यामध्ये. पण येस, आता आपल्याकडे एक त्याला वाईट म्हणीन त्याला चांगलं म्हणीन मला माहिती नाही, पण आपल्याकडे एक फेस व्हॅल्यू हवी असते. तर त्या फेस व्हॅल्यूसाठी डेफिनेटली मग मला कॉम्प्रोमाइज करायला लागतं. मराठीमध्ये फेस व्हॅल्यू आहे काय? नाहीये. मग कुठल्या फेस व्हॅल्यूची गडबड करत असतो? जे मराठीमध्ये फेस व्हॅल्यू म्हणजे एकच आहे, जर तुमची स्क्रिप्ट चांगली आहे तर ती स्क्रिप्ट तुमचा फेस आहे, असं माझं पर्सनल मत आहे. की तुमचा कॉन्टेंट मस्त असेल तर तुम्हाला त्या कॉन्टेंटनुसार पकडलं जातं. मराठीमध्ये फेस म्हणजे आता कसं मी म्हणेन की बरेचसे सिरियलमध्ये पॉप्युलर झालेला चेहरा, बरोबर, बऱ्याचशा ॲड्समध्ये दिसलेला चेहरा किंवा बराचसा थिएटरमध्ये खूप काम केलेली व्यक्ती, मी हा फेस म्हणेन आपल्या मराठीमध्ये. ज्याच्यामध्ये प्रशांत दामले सर आता बोंबिलवाडी करतायत, पण एक सी ऑल ड्यू रिस्पेक्ट विथ प्रशांत दादा, तूच आता म्हणत होतास ना की फेसचा आग्रह धरला जातो, तो खरं तर चूक आहे. म्हणून मी विचारलं की मराठीत फेस आहे का? मराठीमध्ये फेस नाहीये. माझ्यासाठी फेस तो असतो जो आपल्याला पैसे कमवतो. बरोबर. मग आपल्याकडे कोण आहे असं? आत्ताच्या कंडिशनला कोणी नाहीये पर्सनली मला विचारशील तर. पण मग आता जो, कारण जर फिल्मचा कॉन्टेंट चांगला असेल ना, मग तिथे फेस असो नसो तुमची फिल्म वर्क होतेच. किंवा एखाद्या फिल्मचं नशीब खूप चांगलं असेल आणि ती फिल्म म्हणजे तसा फॉर एक्झाम्पल एमबीबीएसचे, एमबीबीएस सुरुवातीला बघायला गेला असतं चालली नव्हती, माउथ पब्लिसिटीने चालायला लागली आणि मग एमबीबीएस नंतर अरे लगेरो काहीतरी इंटरेस्टिंग असेल म्हणून लोक थिएटरमध्ये आले होते. तसंच जर एखादी मराठी फिल्मचं काहीही म्हणजे पहिले जर एखादं फिल्म बनली असेल आणि त्याचीच काहीतरी दुसरी फिल्म बनत असेल तर मे बी त्याचा पॅटर्न वर्क होतो बऱ्याचशा वेळेला, पण होतोच असं नाही. फेस वाजा म्हणशील तर मला पर्सनली, मी जर बिझनेस म्हणून विचार केला किंवा कुठलाही प्रोड्युसर पहिला विचार काय करेल की एखादा सिनेमासाठी, म्हणजे मराठी खास करून, की तो चेहरा मला पैसे कमवून देणारा आहे का. आत्ताच्या कंडिशनमध्ये एक चेहरा असा नाहीये मराठीमध्ये की जो आपल्याला पैसे आणून देईल. कॉन्टेंट असेल, म्हणजे आता वाळवीसारख्या सिनेमाचं उदाहरण देऊया. चेहरे खूप सुंदर होते सगळे, कारण की कॉन्टेंट पण सुंदर होतं, परफॉर्मन्सचा वाव होता, कॉन्सेप्ट वेगळी होती आणि मग ते सगळं, आणि माझं अटकलं काहीच नाही. आणि बऱ्याचशा वेळेला काय होतं ना,
जर तिथे जर आलं असतं ना, अरे नाही स्वप्नील का करतोय मग मी नाही करत, अरे सुबोध दादा का करतोय, अरे मग मी नाही करत, अरे नाही ह्या सगळ्यांमध्ये मी कशी स्टँड आउट होणार, जर शिवानीने विचार केला असता सिनेमाच बनला नसता. करेक्ट. पण त्याला सगळं जुळून येण्याचं कारण परेश मोकाशी सर आहेत, कारण ती स्क्रिप्ट आहे, बाकी सगळं आहेच आहे, बरोबर ना. पण बऱ्याचशा वेळेला काय होतं की हेच जर आपल्या जे मल्याळम सिनेमा आतापर्यंत करत आले, मल्याळम सिनेमा मोठं होण्याचं रिझन असते की प्रत्येक जण ग्रुपिझम सोडून आपापला सिनेमामध्ये काम करून मोठं सिनेमे करतायत, आणि ते बऱ्याच वेळेला डिरेक्टर ऍक्टर म्हणून काम करतोय. हल्लीच्या काळामध्ये खूप महत्वाची गोष्ट मला आजूबाजूला दिसते, मी नाव नाही घेणार पण तुला कळेल मी कोणाबद्दल बोलतोय, तुम्हाला सगळ्यांना कळेल की मला सिनेमा करायचा आहे, माझ्याकडे पैसे आहेत, माझ्याकडे प्रोड्युसर आहे, मला सिनेमा करायचा असतो, मी येतो, पण माझी ही 2 ऍक्टर त्यात पाहिजेत मला, करू नका सिनेमा, आणि कास्टिंग तू करतोस फॉर एक्झाम्पल. मग त्या कास्टिंगला काय अर्थ आहे एक, मी तुला आणि मग तू कास्टिंग का करतोस, हे 2. मी आतापर्यंत एकही सिनेमा असा केलेला नाही की जिथे ऑलरेडी कास्टिंग झाली. तुझ्याबद्दल नाही हे मी नाही, पण मी एक खरं सांगतोय, माझी खूप इच्छा आहे की प्रत्येकाने हे करायला पाहिजे. मी माझे आतापर्यंत जे कास्टिंग डिरेक्टर म्हणून माझे जे असिस्टंट काम करतात, गंमत म्हणजे एक सिनेमा झाला मध्यंतरी ज्याच्यामध्ये शांतनूने कास्टिंग केलंय, आणि मी शांतनूला बाकायदा आम्ही डिस्कशन केलं की शांतनू का हे तू करायला नको होतंस, किंवा तोही मला सांगतो कधी कधी की जर मला असं वाटतं इथं असं झालं असतं. सो आम्ही हेही शेअर करतो एकमेकाशी. सो सेम गोष्टी जर मी शांतनूला हे सांगत होतो की जर एखादं कास्टिंग झालंय तर त्या पॅलेटनुसार कास्टिंग उभार, किंवा सरळ नाही म्हण जर तुला वाटतं की अरे हे नाही होणार आहे. कारण की जर बऱ्याचशा वेळेला अगेन मी तेच म्हणतोय की कॅरेक्टर तुमचं काय बोलतंय, ते कॅरेक्टर तुम्हाला किती महत्व देतंय, किंवा त्या कॅरेक्टरमध्ये हा चेहरा जातोय का, त्याच्यानंतर घटना घडतात. पण मग अशामुळे कास्टिंग डायरेक्टरचं महत्व दुय्यम तिय्यम व्हायला लागतं ना. म्हणूनच तर मी म्हणतो की अशा वेळेला कास्टिंग डायरेक्टरने कामच करू नये. किंवा दुसरा पर्याय असा आहे की जर अगेन कास्टिंग झालेलं असेल तर माझं पर्सनल मत असं आहे की आता मी एखादं कास्टिंग केलेलं उदाहरण देतो. ललित नी एक फिल्म केले, सतीश राजवाडे सरांनी ती डिरेक्ट केले. ललित ऑलरेडी कास्टिंग झालं होतं की, आणि ललित त्याच्या कंडिशनमध्ये आता एक वलय घेऊन चाललेला ऍक्टर आहे, आणि जर हे चालू राहिलं तर मे बी मराठीला अजून एक चांगला चेहरा मिळेल. आणि ललित सारखे आता बरेचसे आहेत मुलं किंवा काही मुली की जे आता छान फेस बनत चालले, पण ते त्यांनी तसंच ठेवलं पाहिजे, तसेच प्रोजेक्ट ठेवले पाहिजे, तसेच प्रोजेक्ट तुम्ही जर फॉलो करत गेलात. आनंदी गोपाळ केली, आनंदी गोपाळ नंतर एक वेगळा चुकीचा सिनेमा पडला तर मग ललितचं मार्केट तेवढं डाऊन होतं. तेच जर आपण कंटिन्यू करू शकतो. सतीशबद्दल सांगतोस, त्या सिनेमामध्ये ललित ऑलरेडी कास्ट झाला होता, आणि मग ललित असं नाही की मी त्याच्याबद्दल बोललो नाही, तो का उभारला गेला कळल्यानंतर, जेव्हा पटल्यानंतरच मग मी त्याचं कास्टिंग चालू केलं होतं. आणि मग ललित जेव्हा आला तेव्हा मग सतीश सरांनी सांगितलं की मग सर आपण काहीतरी वेगळा चेहरा ट्राय करूया फॉर अपोजिट फिमेल. मग आम्ही ते अपोजिट कास्टिंग चालू केलं होतं, आणि हे सतीश सरांनी ऐकलं होतं. बऱ्याचशा वेळेला डिरेक्टर किंवा प्रोड्युसर ऐकत नाहीत. मे बी डिरेक्टर ऐकतो, कधी कधी प्रोड्युसर ऐकत नाहीत, कधी कधी प्रोड्युसर ऐकतो पण डिरेक्टर ऐकत नाही. मग ह्याच्यामधलं सिम्पल दोन्ही गोष्टी एक तर बॅलन्स करून काम करा, किंवा तुमचे रिलेशन चांगले ठेवण्यासाठी तुम्ही त्यांचा प्रोजेक्ट करून द्यावा. अलीकडच्या काळामध्ये तू जे म्हणालास ना की म्हणजे नागराजच्या सिनेमात पण ते दिसतं की तो नागराज कुठनं तरी मुलं आणतो आणि यार अफलातून काम करून घेतो. याच्यामुळे ऍक्टर असायची गरज वाटत नाही. आता असं वाटतं की डायरेक्टर करून घेईल, जर त्याच्याकडे ते काढून घेण्याची क्षमता असेल तर तो काढून घेतो, मग तो वय कुठलंही असेल काही असेल. असं असल्यामुळे कास्टिंग डायरेक्टरचं आव्हान वाढलं असं वाटतं का तुला? खूप वाढलं ऑब्व्हियसली, आणि ही सेम गोष्ट मीही फॉलो करतो. बऱ्याच वेळेला मला असं वाटतं की नाही ह्या ठिकाणी मला चेहरा नवीनच पाहिजे, तर मग मी तेही अप्लाय करायला सुरुवात करतो की काहीतरी वेगळं आणूया, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे त्याचं उदाहरण मी परत देतो फरारीचं, की शर्मनच्या बायकोसाठी आणि त्याच्या आईसाठी लहान मुलाच्या चेहरा नकोच होता, कारण की अगदी छोटंसं एक त्याचं एक सॉन्ग होतं की त्याची आई त्याला नेहमी एक छान ओवी गाते आणि झोपवते. तर मी विचार करत होतो की इथे जर आपण चेहरा आणला तर तो चेहरा आणल्यानंतर त्याची मजा निघून जाणार. त्यापेक्षा मला असं वाटत होतं की आपण असा चेहरा आणूया की जो लोकांच्या आयुष्यावर लक्षात राहील, आणि त्याची आई पण वाटेल आणि शर्मनची बायकोही वाटेल. तुझ्या आयुष्यात फेरारी की सवारी व्हेंटिलेटर इतका महत्वाचा आहे, म्हणजे वारंवार त्याचा उल्लेख येत आहेत. रादर माझ्या आयुष्यात किती सिनेमे खूप महत्वाचे आहेत डेफिनेटली. 3 इडियट्स, व्हेंटिलेटर आणि फरारी, कारण की त्याच्यासाठी मला ते बिल्डअप करायला. किती सिनेमांचं केलंय तू, अगदी वेडचं पण केलेलं आहेस तू, त्या नाच ग गुमाचं पण केलेलं आहे तू, कुणाचं परेशची वाळवीचं पण तू केलेलं आहेस. बरोबर. पण म्हणजे इतकं केलंयस तू. तर बऱ्याच वेळेला काय होतं ना सौमित्र, की आपण एखादं काम करत असताना जिथे आपल्याला चॅलेंजेस जास्त आलेले असतात आपण त्याचाच जास्त उल्लेख करतो. तर हे सिनेमे खूप चॅलेंजिंग वाले सिनेमे होते. ओके. ऑडिशन देणे
ऑडिशन कशी द्यायची असते? मगाशी एक उदाहरण दिलं ह्यातलं मी, की ऑडिशन देताना माझं पर्सनल मत आहे की तुम्ही ती स्क्रिप्ट पहिले मागून घ्या तुमच्याकडे. स्क्रिप्ट नसेल तो डायलॉग मागून घ्या त्यांच्याकडचा, आणि तो तुम्ही रेप्लिका म्हणून पहिले घरात करा, रिहर्सल करा, घरात ट्राय करा. ही एक पद्धत आहे की तुम्ही जाऊन काम करण्याची, की तुम्ही वाचलं आणि मी जाऊन केलं. पण त्याच्यामध्ये पण आपल्याला एक गोष्ट करायला पाहिजे, तुम्ही फक्त वाचून जा. काय करायचं तो कास्टिंग डायरेक्टर किंवा डिरेक्टर ठरवेल की बाबा हे तू कशा पद्धतीत घे. तुमचं डोकं आधीच लावून तुम्ही जर सुरुवातीला गेलात तर तुम्ही बऱ्याच वेळेला फसता, कारण की अरे मी हे करून आलो होतो पण ह्याच्या डोक्यात काहीतरी वेगळंच आहे. म्हणजे आपण जेव्हा एखादा सिनेमा करतो त्यावेळेस कॅरेक्टर लिहिलं जातं, तो डिरेक्टर तुम्हाला चूज केल्यानंतर ते कॅरेक्टर का लिहिलं गेलंय, त्यातले बारीकाई काय आहेत हे समजवल्यानंतर तुम्ही त्या कॅमेराच्या पुढे उभे राहता. ऑडिशन देताना मी हेच गोष्ट म्हणेन की प्रत्येक वेळेला त्याचा थोडा अभ्यास करा, विचार करून जाऊ नका अरे हे मी काहीतरी करीन. तुम्ही प्रत्यक्ष कॅमेराच्या पुढे गेल्यानंतर तो माणूस जे ब्रीफ करतोय त्याचा एक पहिला टेक करा, मग तुम्ही विचार करून आलेल्याचा एक टेक करा, आणि त्या दोघांचं एक कॉम्बिनेशन करून एक टेक करा. पण त्याला वेळ घ्या, एक 10 मिनिटाचा वेळ घ्या. आणि तू मगाशी जी दिग्दर्शकांची 4-5 नावं घेतलीस ना, ते जनरली सिनेमे करतात असं आपण गृहीत धरू. त्या लोकांचे वैशिष्ट्य काय सांगशील, कामाची पद्धत? म्हणजे उदाहरणार्थ आता तू राजू सरांचं सांगितलं, राजू इराणी कशा पद्धतीनं बघतात कास्टिंग, किंवा राजू दादा, राजेश मापुसकर कसं बघतात कास्टिंग, तसं मला उदाहरण सांग ना, म्हणजे यांची ऑडिशन्स काय कसं बघतात. आता परेश मोकाशी हे एक परेश सरांचं कसं आहे की बऱ्याचशा वेळेला एक तर बरेच कलाकारांना ते ओळखतात सगळ्यात पहिलं, पण त्यांच्यासाठी पण कास्टिंग ही पद्धत नवीन होती, आणि माझ्यासाठी परेश सर नवीन होते. म्हणजे ॲज अ डिरेक्टर कधी पहिल्यांदा गेलोस तू त्यांचं? पहिली फिल्म त्यांच्यासोबत केली मी खटला बटला, दुसरी केली त्यांच्यासोबत, मी 4 फिल्म झाल्या, खटला बटला, वाळवी, आत्म पॅम्पलेट आणि नाचगं गुमा. तर खटला बटला ऑडिशन करत असताना पूर्ण कोर्टाचा एक अख्खी गोष्ट, सिनेमा आला नाही अजून, आलेला नाही अजून, तो येईलच आणि यावा अशी माझी खूप इच्छा आहे. तो कोर्टातला सिनेमा आहे आणि कोर्टामधला आणि कोकण आणि असा बेस आहे ते सगळं. तर त्याच्यामध्ये बरेचसे कलाकार त्यांना नवीन हवे होते, तर बरेचशे आणि टाइम कमी होता. तर बऱ्याच सरांनी एक आयडिया काढली होती जी मला खूप आवडली आणि ती मी नंतर फॉलो पण केली, आणि जी माझ्यासाठी नवीन होती. ती अशी होती की परेश सर म्हणतात की त्यांना फक्त एक त्यांच्या पद्धतीत जोक सांगायला सांग. जो माणूस उत्तम जोक सांगू शकतो ना तो उत्तम कलाकार होऊ शकतो. तर ते अगेन तो त्याचा पर्स्पेक्टिव्ह परेश सरांचा. त्यामुळे ही एक गमतीदार गोष्ट होती परेश सरांकडनं घेण्याची. निखिलकडनं एक गमतीदार गोष्ट काय घेण्याची, निखिल महाजन तो एक खूप जास्त बऱ्याचशा वेळेला मेथडचा पण विचार करतो की अरे नाही मला हे ऑडिशन स्क्रिप्ट नुसारच पाहिजे. बरं, अच्छा. किंवा एखादा बऱ्याचशा वेळेला ऑडिशन काय होतात की ऑडिशन करत असताना आपल्याला आपण उभे राहतो, धडधड बोलतो आणि आपण निघून जातो. जी माझी पद्धत आहे की मी ऑडिशन न करता त्याला सीनमध्ये कन्वर्ट करतो आणि ते ऑडिशन प्रेझेंट करतो, आणि मग ते ऑडिशन किंवा ते प्रेझेंटेशन मग निखिलला आवडतं. मग त्यातले बारकावे वेळेला निखिलला जेव्हा खटकतं की अरे नाही मला हे जरा वाटते की आपण अजून एनहान्स करू शकतो, मग तेव्हा मी निखिलला इन्व्हॉल्व करतो. मग त्याची ती पद्धत आहे की तू 2 टेक करून घे, मला जरा प्लस वाटलं ना आपल्या रोलला जाणार आहे तर मी इन्व्हॉल्व होतो आणि मला पद्धतीचं एक ऑडिशन करून घेतो. तर अशा मी 3च टेक करतो. आदित्य सोबत काम करण्याची मजाच वेगळी आहे खरं तर. आदित्यप्रमाणेच मस्त मौला माणूस आहे. त्यामुळे त्याला एक नेहमी मला त्याची गोष्ट खूप आवडते, ती म्हणजे अशी की त्याला प्रत्येक वेळेला आपलंसं काम करून करणारी माणसं आवडतात. की चल ना मस्ती मजा करत काम करूया, टेन्शन नको आहे सेटवरती. त्यामुळे प्रत्येक वेळेला त्याचं कास्टिंग करताना मी तेच चेहरे बघतो की सेटवरती मस्त मजा असेल पण ऍक्टर पण तेवढाच ताकदीचा असेल. उदाहरणार्थ उन्हाळ पण खूप चॅलेंजिंग कास्टिंग होतं की एकतर कोकणात होतं, 3 मुलांची गोष्ट होती, नवीन चेहरे होते, ज्याच्यामध्ये फक्त कॉन्टेंट वर्क करत होता. तर ते पण एक अगेन गमतीदार गोष्ट आहे. आदित्य तसं आहे की त्याला छान मजेत काम करायला आवडतं, मस्तीत काम करायला आवडतं. रितेश देशमुख हो, खूप मेथड. स्वतः इतकं लेजंड ऍक्टर असल्या कारणाने बऱ्याचशा वेळेला ते परफॉर्मन्सकडे लक्ष देतात की चेहरा तर आहेच ऑब्व्हियसली, पण त्याच्यातले बारकावे काय आहेत की तो एखादं हसणं कसं घेतोय, एखादा शब्द कसा घेतोय, तो पॉज कसा घेतोय, ह्यांच्याकडे त्यांचं खूप जास्त लक्ष असतं. म्हणजे मला ती जी मुलगी कास्ट केली होती वेडमधली, ती मुलगी कास्ट करत असताना रितेश सर म्हणाले होते की खूप सारे ऑप्शन पाहिले, पण रितेश सरांना कन्व्हिन्स करायला खूप वेळ गेला होता, कारण की त्या मुलीसोबत मी ऑलरेडी काम केलं होतं. आणि रितेश सरांना खूप कन्व्हिन्स केलं की सर मी स्वतः कास्टिंग केलंय त्या फिल्मचं, पण मी त्या फिल्मचा भाग नाही आहे, पण त्या मुलीची कॅपॅसिटी खूप आणि या रोलसाठी ती करेक्ट आहे. आणि मग ते म्हणाले मी ऑडिशन करून मागव, आणि त्या खुशी म्हणून खुशी हजारे त्या मुलीचं नाव, ऑडिशन केल्यानंतर त्यांना एक
कारण की तिचा जो फटकळपणा होता ना, जो तिच्यात इनबिल्ड होता. म्हणजे लहानपणी काही मुलं फटकळ असतात, काही प्रेमळ असतात, शेड्स आहेत. तर ती शेड आम्हाला त्या कॅरेक्टरसाठी इम्पॉर्टंट होती. अगेन मी सुरुवात तिकडनंच केली होती की कॅरेक्टर तुमचं काय वर्क करतंय. तू आता इतके वर्ष काम करतोय, व्हॉट नेक्स्ट? एखाद्या कास्टिंग डायरेक्टरचं पुढचं स्वप्न काय असतं? मला कास्टिंग करण्याचं मागचं रिझन अगदीच खरं सांगू तर होतं, मी कास्टिंग करत असताना मी माझे जे पहिले सिनेमे आहेत त्याला असिस्टंट डिरेक्टरचं पण काम केलं. मी व्हेंटिलेटरला पण असोसिएट डिरेक्टरचं काम केलंय, सेकंड हँड डिरेक्टर काम केलंय व्हेंटिलेटरला. एम माझा डिरेक्टरचाच होता आहे. आणि बऱ्याचशा वेळेला ऍक्टरला डिरेक्ट करत 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 तुम्ही स्वतःला एक डिरेक्टर म्हणून डेव्हलप करत जाता. आणि ॲज माझं पर्सनल मत असं अगेन की तुम्ही मेथड ऍक्टर नाही म्हणत, की एक्झॅक्टली आपल्याला किती अपेक्षित आहे एखाद्या डिरेक्टरला तेवढंच काढून घ्यायला शिकताना. त्याच्यासाठी मला डिरेक्टर बनण्याची खूप इच्छा होती. आणि मी एक माझा पहिला सिनेमा आता एक डिरेक्ट केलाय, जो येत्या मार्च किंवा एप्रिल येण्या पट्ट्यामध्ये रिलीज होण्याचा. त्याचं कास्टिंग कोण केलं? त्याचं केलंच का आणि कोणाला सांगितलं का? नाही, निरंजननी केलंय, निरंजन जावीर माझा जो असिस्टंट आहे. पण येस, सगळे कॉल मला विचारल्यावरतीच तो घेत होता. कारण की बऱ्याचशा वेळेला मॅक्सिमम लोक मीच त्याला सांगितली की यांचं ऑडिशन कर. कारण की मला मी अगेन माझीच फिल्म असल्या कारणाने मी विचार केला होता की टिपिकल कास्टिंग न करता आपण वेगळं नाही म्हणणार, त्या कॅरेक्टरला जाईल असं. कॅरेक्टरला जाईल म्हणजे मुलाचे आई वडील वाटत आहेत, आई वडिलांचा मुलगा वाटत आहे. सिंपल वे सांगायचं झालं तर ती गोष्ट अचीव्ह करायची होती. त्यामुळे आणि डेफिनेटली मी जी काही कास्टिंग ठरवली, मुलांचा कॉल मी विचार करूनच ठेवला होता की मी जर काही सिनेमा केला ह्या पठड्यातला तो कसा असेल, तर कसा असेल आणि कोण कशा पद्धतीचे कॅरेक्टर असतील. मी ज्या फिल्ममध्ये कामं आता जे कोणी माझ्या फिल्ममध्ये कामं केलेली आहेत त्या व्यक्तींसोबत मी फार पूर्वी कामं केलेली आहेत ऑलरेडी. त्यांनी खूप मोठी कामं केली नव्हती, पण माझी खूप इच्छा होती की मला ह्या लोकांसोबतच काम करणे. मी त्यांना बघतच ते कॅरेक्टर लिहिले. या सगळ्यात मजा कशात आहे, दिग्दर्शनात आहे का कास्टिंग मध्ये? खरं तर दोन्ही गोष्टींमध्ये. मला खूप चस्का लागला आता दिग्दर्शनाचा, पण कास्टिंग मला आवडतं. मला लोकांना भेटायला आवडतं, मला लोकांमध्ये राहायला आवडतं. लक्षात लोक राहतात कसे कास्टिंग मध्ये? तुझ्या तर बँक किती लोकांची असेल? लिमिट नाही, नो लिमिट. म्हणजे आता हिंदीची पण आहे, मराठीची पण आहे. आता तर गंमत आहे की मी एक मध्यंतरी मल्याळम सिनेमा केलाय. मी फक्त ऑप्शन्स दिलेत, पण मल्याळम सरप्राईजली मी मराठीत कमी पण मल्याळम सिनेमा आणि तेलुगू सिनेमांमध्ये जास्त ओळखला जातोय. अरे वा, गंमत म्हणजे तिकडचे कलाकार, तिकडची इंडस्ट्री नावाने ओळखतात. त्याचा खूप आनंद वाटतो, कारण खूप काम केलंय तिकडच्या इंडस्ट्रीसाठी. मी आपले खूप कलाकार तिकडे पिच करण्याचा प्रयत्न केला, पण समाव ते वर्कआउट झालं नाहीये. एक सिनेमाला झालं होतं, पण सिनेमामध्ये बंद पडला. अशी गंमत आहे. आता मला एक सांग, शेवटच्या टप्प्यात आलोय आपण. राजकुमार हिरानी जो त्याला हवे तसे सिनेमे करतो, मराठीतले सिनेमे जे आपल्याला आता आपण बोललो प्रोजेक्ट आणि सिनेमा, आणि तू साऊथ इंडियन सिनेमा पण करतोय जो आता खूप कॉन्टेंट वाईज कमर्शियली खूप मोठा होत चाललाय, बॉलिवूडपेक्षा मोठा. या तिन्हीमध्ये काय फरक आहे? आणि त्याच्याच पुढचा प्रश्न, मराठीनं आता काय करायला पाहिजे असं वाटतं? पहिलंच उत्तर सरळ परत मी देतोय, साऊथवाले फिल्म बनवत आहेत, प्रोजेक्ट नाही बनवत आहेत. अगेन मी तेच उत्तर देईन परत. आणि ते वेगळा कॉन्टेंट घेऊन येण्याचा प्रयत्न करतात की एखाद्या सिनेमाची रेप्लिका दुसऱ्या सिनेमांमध्ये नाही. आणि सगळ्यात पहिले जे आपल्याकडे चुकतंय ते रिमेक नाही करत आहेत कुठला. आणि जर करत असतील तर ते असा सिनेमा रिमेक करतात जो फार कमी लोकांना माहिती आहे, आणि त्याच्यामध्ये पण ते रिमेक न करता अडॅप्ट करतात आणि मग ते सिनेमा करतात. आणि तो त्यांच्या, आणि मला साऊथ इंडियन इंडस्ट्री मोठं होण्याचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट जो मला आत्तापर्यंत दिसत आलाय, सिनेमा लार्जर दॅन लाईफ असतो, पण ते माती विसरत नाहीत. जे नागराजनी केलं होतं सैराटमध्ये, की तो मातीतला सिनेमा त्यांनी बनवला. करेक्ट. आणि साऊथ सिनेमा तू कुठलाही उचल, साऊथ सिनेमामध्ये दुनियाभरच्या सगळ्या गोष्टी दाखवतील, दुनियाभरची ऍक्शन दाखवतील, पण इमोशन तुम्हाला मातीतलेच दाखवतील. तर ती गोष्ट जर तुम्ही अचीव्ह करायचा प्रयत्न केला, मराठी इंडस्ट्री असेल, हिंदी, उदाहरण घे ना, सैराट हिंदीमध्ये का नाही चालला धडक म्हणून? कारण की ते माती विसरले आणि ते जास्त चकचकीत करायला गेले. चकचकीत नाही म्हणणार, कमर्शियल करायला गेले. कमर्शियल कॉन्टेंट काय म्हणतोय, कॉन्टेंट काय म्हणण्याचा प्रयत्न करत होता, की त्या दोन लोकांचं काय झालं. करेक्ट. त्याच्यासाठी तुम्हाला इतकं कमर्शियल दाखवायचंय का, ते पहिलं शिकलं पाहिजे, असं माझं मत आहे. राहिला प्रश्न, आता वेडचं उदाहरण घे ना. माजली नावाचा सिनेमा जो तेलुगूमध्ये इतका चालला होता, त्याच्यावरती वेड बनला, तरी रितेश सर त्याला वरती का घेऊन गेले? कारण की त्यांनी मातीत ठेवला सिनेमा, इकडे आणला. म्हणजे मराठी सिनेमा मराठी सारखाच दिसावा, तो उगाच कमर्शियल करायला जाऊ नये. आणि माझं पर्सनल मत असं आहे की
रिजनल जे आपण नाव लावून घेतलंय ना, मराठी इंडस्ट्री असेल किंवा कुठली त्या रिजन्स मधल्या रिजनल सिनेमा, त्या रिजनल सिनेमाला पण एक कमर्शियल टच कसा देऊन आपला सिनेमा कमर्शियल कसा करता येईल ह्याच्याकडे माझं म्हणणं आहे पर्सनल बघा, पण रूट्स विसरू नये. वा रोहन, खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, त्याची मला कल्पना आहे. आपण खूप जम्प केलंय कारण शेवटी एक तासभर असतो आपल्याकडे. ओके. पण तुझ्याकडे या गप्पांमधून एकूण एक लक्षात आलं की साधारण कास्टिंग कशा पद्धतीनं होतं, कशा पद्धतीनं बघितलं जातं आणि तू कशा पद्धतीनं पुढे आलास. श्रीवर्धन सारख्या छोट्या गावातून रोहन पुढे आला. राजेश मापुसकरही त्याच गावातले. राजेश मापुसकर आणि रोहन मापुसकर आता वेगवेगळ्या टप्प्यांवर आपापलं नाव राखून आहेत. तर या मुलाखतीमधून निदान कास्टिंग कसं होतं, कशा पद्धतीनं व्हायला हवं, या गोष्टी कळल्या असतील. शिवाय यात अंडर करंट्स खूप आहेत, नीट ऐकलं तर कळेल. पण तू वेळ देऊन आलास, मला खूप बरं वाटलं रोहन. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. मित्र म्हणेला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा चॅनल. आणि रोहन सोशल मीडियावर आहे, मी आहे. प्रतिक्रिया जरूर कळवा आणि पुढच्या एपिसोडमध्ये लवकरच भेटूया. रोहन, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. भले ते घडो. थँक्यू. थांबतो.